Heading of the message is a child of God's only strong tower. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे देवाच्या लेकराचा खंबीर बुरुज. Praise the Lord. हालेलुया. A child of God's only strong tower. देवाच्या लेकराचा एकच खंबीर बुरुज. The name of the Lord is a strong tower. The righteous run into it and is safe. Hallelujah. Proverbs 18 verse 10. नीतिसूत्र 18:10. यहोवाचे नाव बळकट किल्ला आहे, त्याची न्यायी त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. Praise the Lord. हालेलुया. The name of the Lord is a strong tower. यहोवाचे नाव बळकट किल्ला आहे. The righteous run into it and is safe. न्यायी किंवा नीतिमान त्याकडे धावत जातो आणि सुरक्षित राहतो. You know, towers in olden times, जुन्या काळामध्ये बुरुज म्हणजे they were tall structures एक उंच अशी इमारत. and they were taller than their width. किल्ला किंवा बुरुज म्हणजे अगदी उंच, त्यांची जी रुंदी आहे अशी त्याच्यापेक्षाही उंच. And they had a very significant feature. आणि त्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य असायचं It was built to take advantage of their height, की त्यांची जी काही उंची आहे बांधलेली, मी बुरुजाविषयी बोलत आहे ज्याला इथं किल्ला म्हटलेला आहे, तर तो बांधताना त्यांची जी उंची आहे त्या उंचीचा फायदा घेतला गेला पाहिजे. and it could stand alone or it could be a part of a larger structure, but it was a huge thing standing there. आणि हा बुरुज एकटाच उभा असेल किंवा आणि काहीतरी एक भव्य मोठी इमारत असेल आणि त्या इमारतीचा एक भाग हा उंच बुरुज असू शकेल असंही होईल. In these days we don't find such towers. अलीकडच्या दिवसांमध्ये आपल्याला असे बुरुज काही पाहायला मिळत नाही. Amen. Amen. And so these strong towers, तर हे बळकट किल्ले किंवा बुरुज जे आहेत they were raised up in olden days to fortify and strengthen the weak areas of the walls. जुन्या काळामध्ये त्यांना उभं केलं जायचं अशासाठी की ज्या अशक्त भिंती आहेत त्या भिंतींना यामुळे संरक्षण प्राप्त व्हावं. And the castles were fortifying places for the defense of the land. आणि किल्ल्याला देखील अशा सुरक्षित जागा नेमून दिलेल्या असायच्या की ज्यामुळे तो जो प्रदेश आहे ती जी जमीन आहे ती सुरक्षित राहावी. Now every city had a ring of a wall, प्रत्येक नगरासभोवताली कोट असायचा. and it was fortified by raising up towers at each place. प्रत्येक नगराच्या सभोवताली कोट असायचा आणि तिथे अशा पद्धतीचे उंच बुरुज बांधून ते संरक्षण निर्माण करून ठेवायचे. Even the ordinary farmers were protected by these castles or towers. आणि साध्या शेतकऱ्यासारख्या माणसाला देखील या मोठ्या बुरुजांमुळे किंवा किल्ल्यामुळे संरक्षण प्राप्त व्हायचं. Amen. Hallelujah. When the alarm was sounded आणि जेव्हा केव्हा गजर वाजायचा for any impending danger of the enemies, की समजा शत्रूंकडनं काहीतरी धोका निर्माण होत आहे असा गजर जेव्हा केव्हा वाजायचा, the huge gates were closed त्याला मोठे जे दरवाजे असायचे ते बंद व्हायचे. and the people went and hid in all these fortifications. आणि लोक काय करायचे की अशा पद्धतीचा किल्ला किंवा बुरुज जो बांधून ठेवलेला आहे त्याच्या आत संरक्षण मिळवायला धावायचे. And they were well protected. आणि तिथं जाऊन त्यांना व्यवस्थित असं संरक्षण So लाभायचं. these strongholds were raised up to keep all the enemies out. तर हे बळकट किल्ले किंवा बळकट बुरुज अशासाठी बांधले जायचे की शत्रू लांब राहावा, शत्रू दूर राहावा, शत्रू आत येता कामा नये. To keep all the intruders out. आणि सगळे जे हल्ला करायला येणार आहेत, धाड घालायला येणार आहेत, छापा घालायला येणार आहेत, अशा सगळ्यांपासनं नगर सुरक्षित राहावं, नगरातली माणसं सुरक्षित राहावीत. And it was a military stronghold. आणि सैन्याचा एक बळकट किल्ला किंवा बळकट बुरुज तो असायचा. People had to just run to these places for safety. आणि लोकांनी काय करायचं की असा काही गजर वाजला की काहीतरी धोका येत आहे तर केवळ या बुरुजांकडे किंवा या किल्ल्यांकडे धावत जायचं, तिथे जाऊन लपायचं आणि ते सुरक्षित राहतील. In fact, the kings and the nobles used to build huge castles to protect themselves. आणि उलट पक्षी राजे म्हणा किंवा मोठे मोठे अधिकारी म्हणा, प्रतिष्ठित अधिकारी म्हणा दरबारातले, अशा पद्धतीचे बुरुज बांधून ठेवायचे संरक्षण प्राप्त करून घ्यायला. And they were well protected. The inhabitants also of the city or the land were well protected. मग राजाला, अधिकाऱ्यांना, प्रजेला सगळ्यांना व्यवस्थित संरक्षण मिळायचं. If you had been to Jerusalem, जर तुम्ही कधी यरुशलेमेला गेला असाल there still stands that tower. तर तिथे अजूनही तो बुरुज आहे It's called the Tower of David. आणि त्याला दाविदाचा बुरुज असं नाव आहे. This tower was not built by David हा बुरुज दाविदानी बांधलेला नाही, because कारण for David the tower was not a stronghold. दाविदासाठी हा बुरुज म्हणजे त्याचा बळकट किल्ला नव्हे. For David, दाविदासाठी God was his tower and his stronghold. परमेश्वर त्याचा बुरुज आणि परमेश्वर त्याचा
किल्ला होता. Because David himself said, कारण की दावीद स्वतः बोलला the Lord is my strong tower. की परमेश्वर माझा बळकट किल्ला आहे. Amen. आमेन. So though it is called the tower of King David, तर जरी त्याला यरुशलेमेमध्ये आज दाविदाचा बुरुज किंवा दाविदाचा किल्ला असं नाव पडलेलं आहे, it was built by King Herod. तरी देखील हेरोद राजाने ते बांधलेलं होतं. And you know, King Herod was a man who was a little bit paranoid. आणि हेरोद नावाचा हा जो राजा होता तो थोडा विचित्र होता. He was always afraid of his life. त्याला नेहमी स्वतःच्या जीवनाची भीती वाटायची. That's why he used to execute people whom he doubted. आणि म्हणून हेरोद राजाला कुठल्याही माणसावर काही शंका आली तर त्या सगळ्या माणसांना तो ठार मारायचा. He even killed many of his family members. आणि त्यामध्ये हेरोद राजाने आपल्या स्वतःच्या परिवारातल्या अनेक सदस्यांना देखील ठार मारलं का? कारण की त्याला शंका आली त्यांच्यावर काहीतरी, तर ठार मारलं. And later on, मागाहून he built this huge tower to protect himself. हेरोद राजाने हा मोठा बुरुज बांधून ठेवला स्वतःला सुरक्षित ठेवायला. And he built that tower in the name of his wife, आणि his queen. आणि त्याची जी बायको होती राणी, त्या राणीच्या नावावर त्यांनी हा बुरुज किंवा किल्ला बांधला. But then, amazing, surprisingly, he later on killed that wife only. पण आश्चर्यकारकरित्या हेरोद राजानं मागाहून त्याच्या त्या बायकोला देखील ठार मारलं. Because now he was afraid of her. कारण की आता असं काहीतरी झालं की त्याला आपल्या बायकोची भीती वाटायला लागली. So he built all these towers at vulnerable places so that he could be well protected. तर त्यांनी असे सगळे बुरुज बांधून ठेवले होते, किल्ले बांधून ठेवले होते की ज्याकडे जाऊन संरक्षण प्राप्त होईल. He was not only protecting his people, but more and above, he was more worried of his own life. आणि त्यात तो आपल्या प्रजेला संरक्षण देत होता. असंच केवळ नाही तर प्रजेपेक्षा जास्त त्या राजाला स्वतःला संरक्षण हवं होतं, म्हणून त्यांनी हे सगळं बांधून उभं So केलं. he wanted to safeguard his own royal palace. त्याला स्वतःचा जो राजकीय महाल होता, शाही महाल होता, तो सुरक्षित ठेवायचा होता, स्वतःचा जीव सुरक्षित ठेवायचा होता. Because his palace was close to Mount Zion. कारण की सियोन डोंगरापाशी, सियोन डोंगराच्या जवळच हेरोद राजाचा महाल होता. He was living constantly in fear. आणि सतत तो घाबरून घाबरून जगायचा. Many of his family members he killed because he doubted them that they are going to kill him. त्याला सारखी भीती वाटायची आणि त्यामध्ये त्याच्या घरातल्या अनेक सदस्यांवर त्याला शंका यायला लागली की हे माझे घरातले सगळे जे सदस्य आहेत ते मला ठार मारणार आहेत. तर त्या बाई त्यांना देखील त्यांनी ठार मारलं. See the condition of the world. म्हणजे मला काय म्हणायचंय, जग आणि जगातल्या माणसांची अवस्था कशी आहे बघा. They always live in fear. नेहमी जगातल्या माणसांना कुठली तरी भीती सारखी वाटते. Fear of the enemy, fear of the future, fear of their relatives, fear of everything. त्यांना शत्रूंची भीती वाटते, भविष्याची भीती वाटते, कधी नातेवाईकांची भीती वाटते, सारखी त्यांना भीती वाटत असते. Amen. आमेन. But look at us. आपण पहा, We have no fear. आपल्याला भीती वाटत नाही. We don't have a spirit of fear. आपल्यामध्ये भीतीचा आत्मा नाहीच आहे. But love, power and sound mind. पण प्रीती आणि संयमन, सौम्य आत्मा देवाने आपल्याला दिलेला आहे. Because Jesus is a high tower. कारण येशू ख्रिस्त आपला उंच बुरुज आहे. That's why we don't have any fear. आणि म्हणून आपल्याला कधीच कुठली भीती वाटत नाही. Praise the Lord. देवाला धन्यवाद. And there, Jesus standing there, he is inviting all the people to come under his wings. आणि तिथं तर यरुशलेममध्ये येशू उभा राहत आहे आणि सगळ्या नगरवासियांना सांगत आहे की माझ्या पंखांखाली या. And Herod हेरोद doesn't want to come under the wings of Jesus. हेरोदाला काही येशूच्या पंखांखाली यायची इच्छा नाही. Praise the Lord. Hallelujah. And that's why he had to live in fear. आणि म्हणून हेरोदाला सारखं भीती वाटायची आणि तो भीतीमध्येच जगायचा. So close was Jesus. येशू किती त्याच्या जवळ होता. He looked at Jerusalem and said, यरुशलेमेकडे बघून तो म्हणाला, Oh Jerusalem, Jerusalem, येशू म्हणाला ना यरुशलेमेकडे बघून की हे यरुशलेमे यरुशलेमे, how many times I wanted you to come under my wings, किती वेळा माझी इच्छा होती की तू माझ्या पंखांखाली येऊन राहावंस, but you would not. पण तू येत नाही. Look, your house is in desolation, तू कधी आली नाही. पहा तुझं घर तुझ्यावर ओसाड आहे and you will never have peace आणि तुला कधी शांती मिळणार नाही. till you say, Blessed is the one who comes in the name of the Lord. प्रभू परमेश्वराच्या नावाने जो येतो तो धन्यवादित असो, तो आशीर्वादित असो, असं जोवर यरुशलेमे तू म्हणत नाही तोवर तू ओसाड राहशील. See, King Herod didn't want to come to Jesus, हेरोद राजाला येशूकडे यायची इच्छा नाही. and he was slowly losing his mind. आणि हळूहळू मग तो वेडा होत चालला, विचित्र वागायला लागला. He was constantly living in fear. सतत त्याला भीती वाढायची. He had built this tower for his second wife, त्यानं आपल्या दुसऱ्या बायकोसाठी हा बुरुज बांधलेला. and her name was Miriam, तिचं नाव होतं मिरियम. and whom later on he executed मागाहून तिलाही त्याने ठार मारलं and buried her in the same tower, आणि त्याच बुरुजाखाली तिला पुरलं. because he could not trust her now. कारण की आता तिच्यावरती त्याचा विश्वास नाही ना, तर त्या बुरुजामध्येच तिला पुरून टाकली. But he trusted on these towers पण म्हणायचा माझा हेतू असा आहे
की हेरोद राजाने या सगळ्या बुरुजांवर आपला विश्वास ठेवला And he erected a famous palace for himself, आणि स्वतःसाठी फार प्रसिद्ध मोठा शाही महाल बांधला covered it with all towers from all sides, आणि त्या पूर्ण महालाला सगळीकडून त्याने किल्ले बुरुज बांधून सुरक्षित केलं built it on top of a hill. आणि डोंगरावर टेकडीवर बांधले ते सगळे And it is said लिहिलंय that around this palace, असं म्हटलेलं आहे की त्याच्या महाला सभोवताली he constructed these 3 imposing huge towers त्यानं 3 मोठेच्या मोठे बुरुज बांधले to safeguard his palace. त्याच्या महालाला सुरक्षित ठेवायला And that one tower still stands today. आणि त्यातला एक बुरुज अजूनही आज उभा आहे And it is said that the beginning of destruction started with one of the towers. आणि असं लिहिलेलं आहे की नाशाची सुरुवात तेव्हा जी यरुशलेमेच्या नाशाची सुरुवात झाली ती नासधुशीची किंवा नाशाची सुरुवात त्या 3 बुरुजांपैकी एका बुरुजापासून झाली. Praise God. हालेलुया. And in AD 70, when Titus entered to besiege Jerusalem, it is written that the first tower was brought down by them. एडी 70 मध्ये टायटस जेव्हा यरुशलेमेचा नाश करायला यरुशलेममध्ये घुसला त्याला या 3 बुरुजांपैकी पहिला बुरुज त्याने नाश केला. And then all the people, the army was stationed there close to those towers. आणि मग त्यांनी काय केलं की त्या बुरुजापाशी आपली स्वतःची सगळी छावणी आणि सैन्य जे आहे त्यांचा तळ दिला. What a folly it is जे किती मोठं हे पतन झालं. to trust on man-made structures rather than trusting on God. किती मोठं हे पतन झालं. किती मोठी चूक झाली की जिवंत देवावर विश्वास ठेवायच्या ऐवजी माणसांच्या हातांनी बनवलेल्या बुरुजांवर किंवा किल्ल्यांवर विश्वास टाकला. Amen. Amen. People trust many things on this earth. आजही लोक या जगामध्ये राहत असताना जगातल्या अनेक गोष्टींवरती विश्वास टाकू शकतात. But see, you can trust on anything, पण तुम्ही कशावरही विश्वास टाकू शकता but you cannot have peace. पण तरी पूर्ण शांती नाही मिळत You मनाला. cannot have complete peace. हृदयामध्ये पूर्ण शांती येत नाही Because everything is sand, only God is the rock. का सगळं वाळू आहे केवळ येशू किंवा परमेश्वर खडक आहे. Praise the Lord. हालेलुया. And He will not fail you. आणि तो तुम्हाला कधी अपयश देणार नाही. Amen. हालेलुया. You know, the most powerful naval base of the US, US मध्ये सगळ्यात मोठा असा नेव्हल बेस जो आहे it was suddenly attacked by the planes of Japan. जिथे सगळी जहाज मोठी जहाज ठेवली जातात त्याच्यावरती अचानक जपानच्या विमानांनी हल्ला केला. In December 7, 1941, this incident took place 1941 7 डिसेंबरला ही घटना झाली at Pearl Harbor, पर्ल हार्बर नावाच्या ठिकाणी near the waters, the raging पाण्यापाशी waters. पाणी And it happened so समुद्रापाशी. suddenly, so अचानक. unexpectedly, इतकं अचानक झालं. अचानक हा मारा झाला that nobody ever expected that US base to be destroyed like that. की कधी कोणी विचार केला नव्हता की अमेरिकेचा हा जो तळ आहे समुद्रापासचा त्याच्यावर कधी कोणी असा अचानक हल्ला करेल असा विचारही कधी कोणी केला It नाही. was Sunday early morning. रविवारची सकाळची वेळ होती लवकर Many of the soldiers were enjoying this morning breeze आणि at the waters. बरेच शिपाई जे होते ते सकाळी वाऱ्याचा पाण्याचा आनंद घेत होते Some were about to go to church. आणि काही चर्चला जायच्या बेतात होते. Others had just finished their night shift. They were going. Still others were coming back. काहींनी रात्रीची पाळी केली होती तर परत येत होते. काही जात होते. म्हणजे अशी सगळी हालचाल होती. Some were fast asleep, आणि काही अगदी गाढ झोपलेले होते. trusting on that Pearl Harbor base. त्या पर्ल हार्बरच्या त्या तळावर त्यांचा पूर्ण विश्वास की नाही इथं कधी काही होणार नाही. Because it was a very strong fortification. कारण अतिशय बळकट असं त्यांनी ते सगळं बांधून ठेवलेलं होतं. Little did they know त्यांना काय माहिती that within a matter of hours, की काही तासांच्या अवधीत their world would be turned upside down. त्यांचं जग उलट पालत होणार आहे. Because कारण suddenly अचानक Japan sent its planes and they attacked. जपाननं आपली विमानं पाठवून यांच्या तळावरती हल्ला केला. It attacked. हल्ला केला And practically the whole fleet of battleships was sunk. आणि सगळी जी मोठी जहाजं होती युद्धाची जवळजवळ सगळी बुडून गेली. And it is said only a few months back, आणि काही महिन्यांपूर्वीच असं म्हणतात something came in print की काही महिन्यांपूर्वीच काहीतरी लेखी आलं होतं that there was just one chance in a million of this plane attacking that US base. काही दिवसांपूर्वीच त्यांना लेखी असं काहीतरी हातात मिळालेलं की ज्यामध्ये असं लिहिलेलं होतं की हजारोंमध्ये
एक अशी संधी आहे, 1 in a million chance. पण करोडोमध्ये एखादी संधी आहे की हा हल्ला होऊ शकेल. Amen. Amen. Because it was the most unlikely thing to happen. Nobody ever believed and everybody believed it can never happen. कारण सगळ्यांचा असा विश्वास होता की आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत, युएसचा हा बेस आहे, तळ आहे, आणि आमच्यावर कधी असले हल्ले होणार नाहीत असा सगळ्यांचा विश्वास. Because it was the most powerful base for the US. कारण युएस साठी Nobody could touch it. अमेरिकेसाठी हा तळ सगळ्यात स्ट्रॉंग आणि बळकट असा तळ होता, आणि कुणी त्याला तसं जर म्हणायला गेलं तर कुणी त्याला हात नाही लावू शकत. Under the American flag, that was the strongest. आणि अमेरिकेच्या झेंड्याखाली सगळ्यात बळकट असा हा तळ. But that one chance in a million happened. पण करोडोतली ती जी एक संधी म्हटली जात होती की एक संधी आहे, हल्ला होऊ शकतो, तो हल्ला 7 डिसेंबरला झाला. Everything was in ruin. आणि सगळं जमीन दोस्त होऊन सगळ्याची नासधूस झाली. That which people never thought would happen. की ज्या विषयीनं लोकांनी कधीही विचार केला नव्हता की असं काहीतरी होईल, It happened. झालं. See, where is our trust? मी काय म्हणतो, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, विश्वास कुणावर ठेवलाय? Where is our faith? On whom do we trust? On what do we trust? विश्वास आपण कुणावर ठेवलाय? कशावर आपला विश्वास आहे? Amen. आमेन. What is our trust? आपला विश्वास कुणावर आहे? काय आहे? That is what the writer wants to tell us. लेखकाला आपल्यापर्यंत हेच पोचवायचं आहे की आपला विश्वास कुणावर आहे, कशावर आहे? Amen. Amen. How foolish of those people before the time of Abram to raise up that Tower of Babel and say, "Come, let us make a name for ourselves. Let this tower reach the heavens." अब्रामाच्या अगोदर पण माणसांनी एकत्र जमून तिची कल्पना आणि विचार केला की आपण बाबेलचा बुरुज बांधूया. तो विचारच किती चुकीचा होता पहा ना. Amen. Amen. God came down, confused the language of the people. देव खाली उतरला, त्यांचं ते बांधकाम चालू होतं बुरुज बांधायचं बाबेलचा, आणि देवाने येऊन सगळ्यांमध्ये भाषेचा गोंधळ उडवला. Today it is proof आज पुरावा आहे, because we speak many languages. आज पुरावा आहे हा, कारण की आपण सगळे अनेक भाषा बोलतो. Do you understand? समजतं ना? त्या कुठून आल्या भाषा? The world had one language, जगामध्ये एकच भाषा होती आधी, but after that, पण तो बाबेलचा बुरुज जो त्यांनी बांधायला काढला, when they raised up that tower, तो जो बाबेलचा बुरुज त्या काळात माणसांनी बांधायला काढला, God confused them देवाने तिथं त्यांना गोंधळात टाकलं. because Karan? they could not talk in their own language one another, because this fellow was speaking in English, that fellow was answering in Marathi, the other fellow is answering some other language. भाषांचा गोंधळ देवाने तिथे उडवला. कुणालाच कुणाची भाषा समजेना. एक इंग्लिश बोलतो, एक मराठी बोलतो, एक आणि कुठली भाषा बोलतो. जे मराठी बोलत होते ते म्हटलं चला आपण महाराष्ट्राला जाऊ. जे इंग्लिश बोलत होते ते म्हटलं चला आपण अमेरिकेला जाऊ. हालेलुया. जे everybody separated. आणि सगळे वेगळे झाले. Today, आज when we hear of language, जेव्हा आपण भाषेविषयी ऐकतो, we should know one thing. तेव्हा एक गोष्ट आपण समजून घ्यायची God confused it. की देवाने हा गोंधळ घातलेला आहे, होऊ दिलाय. Language will always divide the people. आणि भाषा नेहमी लोकांना वेगळी करेल. Mother tongue will always divide the people. मातृभाषा नेहमी लोकांना वेगवेगळं करेल. That's why on Pentecost God gave the Father's language, आणि म्हणून पेंटेकॉस्टच्या दिवशी देवाने बापाची भाषा, पितृभाषा दिली, the unknown tongue. ज्याला अन्य भाषा म्हणतात. Praise the Lord. Hallelujah. That Father's language has united us all. आणि त्या पितृभाषेनं, त्या देवबापाच्या भाषेनं आज आपल्याला सगळ्यांना एकत्र केलंय. Praise the Lord. Hallelujah. We need to trust on God. आपण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. Amen. Amen. The first point, पहिला मुद्दा, the only place of refuge. आश्रयाचं एकच स्थान. The name of the Lord is a strong tower. परमेश्वराचे नाव बळकट किल्ला. Praise the Lord. आश्रयाचे एकच स्थान. बळकट किल्ला काय आहे? बळकट किल्ला काय आहे? कोण आहे? देवाचे नाव. देवाचे नाव. Not money, पैसा नाही, not position, पद नाही, not property, प्रॉपर्टी नाही, not people, लोक नाही, not your strength, तुमची शक्ती नाही, not your wisdom, तुमचं ज्ञान नाही, nothing. काही नाही, Only the name of the Lord. फक्त परमेश्वराचं नाव. Only the name of the Lord. हालेलुया. फक्त प्रभूचं नाव. Praise the Lord. हालेलुया. When we speak of the name of the Lord, जेव्हा आपण प्रभूच्या नावाविषयी बोलतो, it's not just the name. त्याला केवळ नाव नव्हे, There is the essence in that name. तर त्या नावामागची मधुरता, त्या नावामागची चव, त्या नावामागची गोडवी, There is a character in that name. त्या नावामध्ये एक स्वभाव किंवा स्वभाव गुणधर्म किंवा चारित्र्य लपलेलं आहे. There is a knowledge in that name. त्या नावामध्ये ज्ञान आहे. Now, supposing you know somebody's name, समजा एखाद्या माणसाचं नाव तुम्हाला माहिती आहे, yet you will not call out for help तरी from तुम्ही him.
तरी त्या माणसाकडनं तुम्ही मदत मागणार नाही किंवा त्या माणसाचं नाव तुम्ही मदतीसाठी घेणार नाही. When you are in trouble, you will not call him just because you know his name. केवळ तुम्हाला त्या माणसाचं नाव माहिती आहे म्हणून तुम्हाला काही संकट आलं तर लगेच तुम्ही त्या माणसाच्या नावाला हाक नाही मारणार. Amen. Amen. Like one Raju is walking on the road. जसं समजा तुम्हाला माहितीये एक राजू रस्त्यावर चालतो. When you are in trouble, जेव्हा केव्हा तुम्हाला काही त्रास येतो you will not call to him एक राजू रस्त्यावर चालतो त्याला तू बोलवशील का मदतीला? because you know his name, कारण तुला तो राजू माहिती आहे but you don't know his character. पण त्याचा स्वभाव माहित नाही. You don't know whether he will help you. तुला हे माहिती नाहीये की तो येऊन मला मदत करेल You का? don't know whether he is a man of love, तुला हे माहित नाहीये तो प्रीतीचा माणूस आहे का? whether he is a man of mercy, तो दयेचा माणूस आहे का? whether he is a man of faithfulness. तो विश्वासूपणाचा माणूस आहे का? Amen. त्याचं नाव नुसतं माहिती असून काय फायदा आहे? There has to be a character to be known behind that name. नावामागच्या चारित्र्याला समजून घेणं गरजेचं आहे Praise the Lord. की माणूस आहे पण माणसाचा स्वभाव कसा आहे. Only knowing the name is not enough. नुसतं त्या माणसाचं नाव समजून घेऊन काही पुरेसं नाही. There should be a relationship with that तर person. त्या माणसाशी आपलं नातं There पाहिजे. should be a knowledge of that त्या person. व्यक्तीविषयी आपल्याला ज्ञान पाहिजे की हा कोण आहे, हा काय आहे, हा काय करतो. And once you know him, आणि एकदा तुम्ही त्याला ओळखलं as you ought to know him, जसं तुम्ही त्याला ओळखून घ्यायला पाहिजे त्या पद्धतीनं एकदा तुम्ही त्याला ओळखलं you will be bold enough to ask him. की तुम्ही धैर्यानं त्याला मदत मागा You know he will help you आणि तुम्हाला माहिती असेल की हा मला मदत करणार. because कारण you know his character. तुम्हाला त्याचा स्वभाव समजलेला You know असतो. his life. तुम्हाला त्याचं जीवन कळलेलं असतं And accordingly, you will be bold enough to ask him. आणि मग तुम्ही धैर्याने त्याला मदत मागता. You will run to him for help. मग तुम्ही धावत जाऊन त्याला मदत मागाल. Amen. Amen. In the Bible, बायबलमध्ये the names spoken was spoken after he got his character. नावं जी बोलली गेलेली आहे ती नावं त्या व्यक्तींना त्यांचा त्यांचा स्वभाव किंवा चारित्र्य मिळाल्यानंतर बोललेली आहेत. Amen. Amen. Most of the names in the Old Testament, जास्तीत जास्त नावं जी जुन्या करारातली आहेत the name was given after that person's character was known. त्या माणसाचं चारित्र्य किंवा स्वभाव समजल्यानंतर त्याला ते नाव दिलं गेलं. Amen. Amen. Most of the names of God also. देवाची पण जास्तीत जास्त जी नावं आहेत If you see, most of the names are given in the Old Testament and only few in the New Testament. तर जास्तीत जास्त देवाची नावं जुन्या करारात दिलेली आहेत. नवीन करारात फार कमी. Amen. आमेन. If you read in the Old Testament, जर तुम्ही जुना करार वाचला there is the richness of the names of God. जुन्या करार वाचल्यानंतर आपल्याला कळतं की देवाच्या नावांविषयीनं एक धनाढ्यता आहे. Amen. Amen. His name is El Shaddai, त्याचं नाव एल शदाय आहे. El Rohi, त्याचं नाव एल रोही आहे. Jehovah Jireh, त्याचं नाव योवा ईरे आहे. Jehovah म्हणजे त्या- Shalom, योवा शालोम आहे. Jehovah Shammah, योवा शम्मा आहे. Jehovah Sidkenu. योवा सिटकेन्यू आहे. What is it? हे काय आहे? It's the names of God. It's the character of God. ही देवाची नावं आहेत आणि नावानुरूप देवाचं चारित्र्य किंवा देवाचे स्वभाव गुणधर्म आहेत. Behind that name, you get the character of God. आणि त्या प्रत्येक नावामागे आपल्याला देवाचा स्वभाव गुणधर्म समजतो. And in the Old Testament, जुन्या करारात God always revealed to his patriarchs in a measure. परमेश्वराने आपल्या भक्तांना प्रमाणात प्रगट केलं. By degrees, he used to reveal himself. टप्प्याटप्प्याने प्रगट केलं जुन्या करारात देवाने आपल्या भक्तांना. Amen. आमेन. He did not reveal himself in the same measure with all. सगळ्यांना त्याच प्रमाणात त्याने स्वतःचं प्रगटीकरण जुन्या करारात दिलेलं नाही. Every time he came to a man, समजा ज्या दर वेळेला एखाद्या माणसाकडे तो आला, he revealed himself with a fresh name. एखाद्या माणसाकडे समजा परमेश्वर जुन्या करारात आला तर नवीन नावानं तो स्वतःचं प्रगटीकरण त्याला द्यायचा. Amen. आमेन. That's why म्हणून among the Hebrews, हिब्रू लोकांमध्ये whenever they gave a name, हिब्रू लोकांनी जेव्हा केव्हा नावं दिली they gave it according to the character of that person. हिब्रू लोकांनी त्या माणसाच्या स्वभावाला जाणून त्याला नाव दिलं. Like Nabal, जसं नाबाल foolish we know. मूर्ख कळलं आपल्याला. David, beloved of God. दावीद देवाचा लाडका. That name carried the essence and the character of that person. आणि त्या नावामध्ये त्या माणसाच्या स्वभाव गुणधर्माची चव किंवा गोडवी किंवा कडूपणा जे असेल ते कळायचं. Once you come to know the essence and the character of that person, आणि एकदा का त्या माणसाचा तुम्हाला स्वभाव कळला then you develop intimacy with that person. मग त्या माणसाशी तुम्ही जवळीकता वाढवता Then your confidence builds up. आणि मग तुमचा विश्वास वाढतो. But just knowing God as just a God who exists, पण केवळ देवाला हा देव आहे म्हणून ओळखणं, you will not run to him. त्यात मग तुम्ही देवाकडे कधी धावत येणार You नाही. will run to the people, but to God. मग तुम्ही लोकांकडे धावत राहाल मदतीला पण देवाकडे येणार नाही कारण तुम्हाला केवळ एक
देव वेग असा हा आहे एवढंच माहिती आहे. That's why today in the world people run to people rather than run to God. आणि म्हणून आज जगात तुम्ही पहा ना, जगातली माणसं देवाकडे मदतीला धावायच्या ऐवजी इतर माणसांकडे, इतर लोकांकडे मदतीला धावतात. Praise the Lord. Hallelujah. You know, when God commanded Adam to name the animals, देवाने जेव्हा आदामाला सांगितलं की तू जनावरांना नावं दे, see, they didn't have names. नावं नव्हती जनावरांना. God sent each animal to Adam. देवाने एक एक जनावर आदामाकडे पाठवलं. One animal. एक एक जनावर आदामाकडे पाठवलं. One creature came to him, एक श्वापद आलं. and Adam saw it, आदामानी पाहिलं, studied its character, त्याचा स्वभाव गुणधर्म जरा लक्षात घेतला. studied maybe, I don't know how many days he studied, किती दिवस एकेका जनावरावर घालवला असेल मला माहित but he नाही, was very wise. पण आदाम फार ज्ञानी होता. There was no sin in him, त्याच्यामध्ये पाप नव्हतं. so he was full of wisdom. आदाम त्यावेळेला त्याच्यामध्ये पाप नव्हतं, निष्पाप होता, तो ज्ञानाने भरलेला So होता. when the lion was roaring तर समजा सिंह गरजतोय and walking around आणि इकडे तिकडे चालतोय majestically, अगदी शाही पद्धतीनं, he said, your name shall be lion. तर आदाम म्हटला तुझं नाव सिंह. God said, ते बोलला, Adam, आदामा did you find an appropriate name for it? आता व्यवस्थित नाव सापडलं का त्याच्यासाठी? Yes. हो सापडलं. Its name shall be lion. परमेश्वरा याचं नाव सिंह. God said, okay, lion. They From went today like- your name is lion. ते Go. म्हटला ठीक आहे, आजपासून तू सिंह निघ. Another creature came. अजून एक जनावर आलं. What will you call this animal now? आता ह्याला काय म्हणायचं? He studied its life मग and थोडासा character and अभ्यास, nature. कसा वागतोय, काय करतोय, See? ते जनावर कसं वागताय, काय करताय. He said, this creature very crafty. युक्तिवान आहे हे फार. I'll call it fox. याला देऊ कोल्हा. Yes, fox means crafty. कोल्हा म्हणजे युक्तिवान. Fox means crafty. कोल्हा म्हणजे युक्त्या करणारा, युक्तिवान. So name was given according to the character of that animal. तर लक्षात आलं का? त्या जनावराच्या स्वभाव गुणधर्मांना बघून आदामाने प्रत्येक जनावराला नावं दिली, तशी ती नावं आज आपण घेतो. See, first the name did not come. First the animal came. तर मुद्दा लक्षात येतो का? पहिलं नाव आलं नाही, पहिलं जनावर निर्माण झालं, मग नाव आलं. Why? का? To know the character of that animal and then give the name. की त्या जनावराचे स्वभाव गुणधर्म बघूया आणि अभ्यास करून मग त्याला नाव देऊया. Because without the character, कारण की चारित्र्याशिवाय, स्वभाव no गुणधर्मांशिवाय names were given. नावं दिलीच गेली नाही. Amen. आमेन. So once the lion was made, तर एकदा सिंह निर्माण झाला, then its name was given. मग त्याला नाव दिलं सिंह. Even when God made the woman out of the man, देवाने पुरुषातनं जेव्हा स्त्री निर्माण केली, that nameless woman was brought by God to Adam. ती अनामिक स्त्री आदामाकडे देवाने आणली. And he said, आणि आदाम म्हटला, from today your name shall be Eve. आजपासून तुझं नाव हवा. Yes, it says in Genesis 3:20. उत्पत्ती 3:20 मध्ये लिहिलंय. And Adam called his wife's name Eve because she was the mother of all living. उत्पत्ती 3:20 मध्ये असं लिहिलेलं आहे की आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा म्हणजे जीवन असे ठेवले, कारण सर्व जीवधारी मानव यांची ती आई होती. Amen. Amen. Like Lamech. जसं लामेक. Lamech had a son whose name was Noah. लामेकाला मुलगा झाला ज्याचं नाव होतं नोहा. Why did he name him Noah? का लामेकानी मुलाचं नाव ठेवलं नोहा? He said prophetically that this same shall comfort us concerning our work. कारण लामेक भविष्यवाणी परित्या म्हटला की हाच आपल्याला आपल्या कामासंबंधीनं सांत्वन देईल. Noah means rest and comfort. नोहा या नावाचा अर्थ होतो विसावा किंवा So सांत्वन. did you see the names have the essence of that person? तर नावामध्ये त्या माणसाच्या स्वभाव गुणधर्मांची चव असायची. So unless you know the character behind that name, you cannot run to it for safety and help and blessing. तर मी म्हणतो ते लक्षात येते ना, त्या नावामागच्या माणसाचा जो स्वभाव गुणधर्म आहे, तो स्वभाव गुणधर्म जाणून घेतल्याशिवाय त्या नावाच्या व्यक्तीकडे किंवा कुणाकडे आपण मदत घ्यायला धावू शकतच नाही. Praise the Lord. Amen. That's why Paul says that I may know him. म्हणून पॉल म्हणतो ना की मी त्याला जाणावे, That I may know him की मी त्याला जाणावे and the power of his resurrection. आणि त्याच्या पुनरुत्थानातील सामर्थ्य जाणावे. I want to know him more and more मला अजून त्याला जाणायचंय, because he has many shades of glory. कारण की वैभवाच्या अनेक छटा त्याच्याकडे आहेत. The more shades you know of him, the more comfortable you shall be, the more confidence you shall have. परमेश्वराच्या वैभवाच्या आणि स्वभाव गुणधर्मातल्या जेवढ्या वेगवेगळ्या छटा तुम्हाला समजतील, तेवढं जास्त तुमचा परमेश्वराचा विश्वास वाढून तुम्ही परमेश्वराला जाणाल.
Amen. Obviously, the more closer you come to a person, the more faith you can have on that person. साहजिकच आहे, एखाद्या माणसाच्या जितक्या जवळ तुम्ही येता तितका आपला विश्वास त्या माणसावर बसतो. See, but if you know that person, you come close to that person, and you know this person is a scoundrel and a stupid fellow, you will keep yourself far away from him. You will not run to him when you are in trouble. पण त्या माणसाच्या जवळ जाऊन जर आपल्याला लक्षात आलं की हा मूर्ख आहे, ह्याच्याशी जवळीकता साधण्यात काही अर्थ नाही, तर तुम्ही त्याच्यापासून लांब जाल आणि तुम्ही त्याला मदत कधी मागायला जाणार नाही. Amen. Amen. But when it comes to Jesus, पण येशूचा जेव्हा प्रश्न येतो, the more closer you come to him, जेवढं तुम्ही येशूच्या जवळ याल the more confidence is built up. तेवढा तुमच्यातला विश्वास वाढेल. Because the more he opens himself up to you, कारण तेवढं येशू स्वतःला तुमच्या समोर उघडं करून तुम्हाला दाखवेल की मी हा असा असा आहे. and then what happens? मग काय होतं? Your confidence is built on him. तुमचा विश्वास येशूवरचा वाढतो. Praise the Lord. आमेन. You know, when Moses was in the range of those Midian mountains, मोशे जेव्हा मिद्यानी डोंगराच्या रांगेत होता, he was taking care of his father-in-law's sheep. तो आपल्या सासऱ्याच्या मेंढरांना किंवा कळपाला राखत होता. And Bible says, बायबल म्हणतं God met him. देव त्याला भेटला. In Exodus 6:2-3, निर्गम 6 अध्याय 2 आणि 3, God came to him. देव त्याच्याकडे आला. And Bible says, बायबल म्हणतं and God spoke unto Moses and said unto him, I am the Lord, and I appeared unto Abraham, unto Isaac, and unto Jacob by the name of God Almighty, but by my name Jehovah I was not known to them. निर्गम 6 अध्याय 2 आणि 3. आणि देव मोशेशी बोलला आणि तो त्याला म्हणाला, मी यहोवा आहे, आणि अब्रामाला, इसाकाला व याकोबाला मी सर्व समर्थ देव असा प्रगट झालो, परंतु यहोवा या माझ्या नामाने मी त्यांना ओळख दिली नव्हती. Did you see that? बघताय का? To Abraham, Isaac, and Jacob, God manifested in a different glory, to a level of glory, but to Moses, he was going to reveal himself in a different glory. अब्राम, इसाक आणि याकोब यांना परमेश्वर वेगळ्या वैभवानं प्रकट झाला. आता मोशेला परमेश्वर वेगळ्या वैभवानं प्रकट होईल. God said, ते बोला, I have revealed myself to Abraham and Isaac and Jacob, but I have not revealed by myself by my name. अब्राम, इसाक आणि याकोब यांना मी प्रकट झालो, देव म्हणून प्रकट झालो, पण माझ्या नावाने, See. माझ्या नावाची ओळख घेऊन मी त्यांना प्रकट नाही झालो. फक्त देव त्याला एब्राहमला माहिती आहे देव तेवढंच. अब्रामाला फक्त सर्व समर्थ देव 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 देव, पण माझं नाव त्याला आतापर्यंत नाही सांगितलं त्या Hallelujah. लोकांना. आता तुला सांगणार. तुला सांगतो मोशे मी माझं नाव. That means म्हणजे all his life, आयुष्यभर, all the life of Abraham, अब्रामाचं पूर्ण आयुष्य, that he had fellowship with God, अब्रामाच्या पूर्ण आयुष्यभरात त्याने जी देवाशी सहभागिता साधली, it was in a measure. ती प्रमाणात होती. See? ती It was प्रमाणात in a होती. measure. ती प्रमाणात होती It was little bit different, a different aspect. आणि थोडी वेगळ्या दृष्टिकोनात नव्हती. That means all of Abraham's life, he had the revelation of God, त्याचा अर्थ अब्रामाचं पूर्ण आयुष्य त्याला देवाचं प्रगटीकरण होतं, but it was a different measure, पण वेगळ्या प्रमाणात, a lesser measure. कमी प्रमाणात. Now Moses was getting the knowledge of God in a greater measure. आता मोशेला मात्र परमेश्वराचं प्रगटीकरण किंवा ज्ञान मोठ्या प्रमाणात मिळतंय. Why? का? Because कारण he's going to give it to him some important work and responsibilities. त्या मोशेला तो काहीतरी महत्वाचं काम आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या देणार आहे. Amen. आमेन. He wants to reveal something to him. काहीतरी त्याची इच्छा झाली की मी मोशेला प्रगट करावं. And every time दरवेळेला God came to these patriarchs, देव या भक्तांकडे, संदेष्टांकडे आला, he always saw how much you wanted to know him. आणि नेहमी देवाने एकच पाहिलं की किती इच्छा आहे याच्यामध्ये, याला किती इच्छा आहे की यांनी मला जाणून घ्यावं. The more he revealed himself to them. मग त्या माणसामध्ये जेवढ्या प्रमाणात इच्छा होती की नाही मला देव जाणून घ्यायचा आहे, मला देव समजून घ्यायचा आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये देव त्यांना प्रगट व्हायचा. Let me tell you, एक सांगतो, here God said, इथे देव बोला, I have revealed myself to a measure to Abraham. अब्राहमाला मी प्रमाणात प्रगट झालो. That means म्हणजे we need to know one thing. आपल्याला एक गोष्ट कळायला हवी, Unless God reveals himself to you, you cannot know him. जोवर देव त्याला स्वतःला तुमच्या समोर प्रगट करत नाही, तुम्ही देवाला जाणू नाही शकत. No. तुम्ही देवाला जाणू नाही शकत. It's God's grace
that He has revealed Jesus to you. ही देवाची कृपा आहे की त्याने तुम्हाला येशू प्रगट केला आहे. Never think so that because of me I got the revelation of Jesus. No. कधी असं समजू नका की माझ्यामुळे मला येशूचं प्रगटीकरण मिळालं. It is His mercy. त्याची दया आहे. Flesh and blood has not revealed this to you, but my Father in heaven has revealed this to रक्त you. मांसाने तुला हे प्रगट केलं नाही, माझ्या स्वर्गीय बापाने तुला हे प्रगट केले असं तो म्हटला. Unless He reveals Himself to you in all ages, you will never be able to see Jesus. जोर तो स्वतः त्याचं प्रगटीकरण तुला देत नाही तर अनादी कालापासून अनादी कालापर्यंत तुम्ही येशूला जाणू शकणार नाही. Are you understanding the seriousness of knowing Jesus? मग येशूला जाणण्यामागचं गांभीर्य लक्षात येतंय का? People just say, लोक म्हणतात, Jesus comes to me, talks to me, sits with me, talks, walks लोक with me. इतकं eats with me. कॅज्युअली बोलतात की येशू माझ्याकडे आला, येशू माझ्याशी बोलला. He will not come without a purpose like that. संकल्पाशिवाय येशू, योजनेशिवाय येशू कुणाकडे येत नाही. Secondly, दुसरी you बाब, should have a desire for Him. इच्छा पाहिजे तुझी पण की मला येशू हवा I आहे, want to see you, Lord. मला तुला I पाहायचंय, want to get a glimpse of you, मला Lord. तुझी झलक पाहिजे प्रभू. Go on asking Him every day. असं रोज त्याला मागत राहा. He might reveal Himself to you. कदाचित तो स्वतःचं प्रगटीकरण तुला देईल. And you cannot say in what measure you want, because He will reveal Himself to the measure He wants to reveal. आणि मग तेव्हा तू नाही म्हणू शकत की कुठल्या प्रमाणात तो तुला प्रगट होईल. मग तेव्हा त्याला जेवढ्या प्रमाणात तुला प्रगट व्हायचंय तेवढ्या प्रमाणात तो तुझ्या समोर प्रगट होईल आणि जाईल. And without His revelation, we cannot get confidence. आणि त्याचं प्रगटीकरण जोर आपल्याला होत नाही ना, आपल्यामध्ये विश्वास निर्माण होणार नाही. There was one measure of His revelation to Abraham. अब्राहमाला परमेश्वराचं प्रगटीकरण जे झालं ते एका प्रमाणात. Then another measure of revelation to Isaac, another to Jacob. इसाकाला, याकोबाला परमेश्वराचं जे प्रगटीकरण झालं ते आणि वेगळ्या प्रमाणात. But there was a higher measure now being revealed to Moses. आता उच्च प्रमाणामध्ये परमेश्वर प्रगट झाला Amen. मोशेला. Like there is a general name of God. जसं देवाचं एक सर्वसाधारण नाव आहे. God said, ते बोलला, I revealed myself to Abraham, Isaac and Jacob as God. मी अब्राहम, इसाक आणि याकोबाला सर्वसमर्थ देव या असा प्रगट झालो. Revealed myself as God. God means a supreme being, a creator of the universe. That God. सर्वसमर्थ देव म्हणजे महान देव, सृष्टीचा, पृथ्वीचा निर्माण करता देव. See, but there are specific names of God also. पण देवाची काही विशिष्ट नावं पण आहेत. Behind that specific names, there are the characters behind that specific name. त्या विशिष्ट नावांमागे देवाचे स्वभाव गुणधर्म दडलेले आहेत. Like people know us by different names. जसं लोक आपल्याला वेगळ्या नावांनी ओळखतात. Amen. Amen. Those who are closer to you, they know you in a different name. जे तुमच्या जवळचे आहेत ते तुम्हाला वेगळ्या नावाने ओळखतात. They have a special way of addressing you. आणि त्यांच्याकडे एक विशिष्ट पद्धत असते तुमच्याशी बोलायची. Amen. Amen. All may not address you in the same way. आणि सगळेच तुमच्याशी त्या रीतीनं बोलणार नाही. Amen. Amen. There will be a different measure. तर एक वेगळं प्रमाण असतं. Like the son, when he's addressing his father, he will address in a very different way. जसं मुलगा वडिलांशी बोलताना वेगळ्या रीतीनं बोलेल. Daddy, he will say. डॅडी म्हणेल. But a neighbor, if he comes, he'll say Mr. Peter. पण शेजारी आला तर मिस्टर पीटर म्हणेल. Because he's not very familiar with me. त्या शेजाऱ्याची माझ्याशी एवढी ओळख नाही. My wife will not even say Mr. Peter, she'll just say Peter. माझी बायको मिस्टर पीटरही म्हणणार नाही, पीटर म्हणेल. Because of the closeness, because of the relationship. तर नातं आहे, जवळीकता आहे, तेवढा संबंध आहे. Amen. आमेन. The more relationship you have, the names are different. तसं जेवढं तुमचं नातं बांधलं जाईल तेवढी नावं वेगळी असतात. Praise the Lord. Amen. In fact, sometimes you have, some very pet names you have. for उलट some बक्षी people. कधी कधी आपल्याकडे काही छोटी नावं आपण ठेवतो ना, लाडी गोडीची नावं असतात. Why? का? More closeness. की जवळीकता जास्त आहे, More closeness. जास्त जवळीकता आहे. But if a stranger comes, पण जर अनोळखी आला he'll be very careful how he talks to you. तर तो संभाळून बोलेल तुमच्याशी ना. In the same way, तसं God reveals in a measure. देव प्रमाणात प्रगट करतो. To an unbeliever, he reveals in a different way. एखाद्या अविश्वासू माणसाला तो वेगळ्या प्रमाणात प्रगट होईल. But to a believer, reveals in a more closer way. एखाद्या बिलीवर माणसाला, विश्वासू माणसाला तो थोडं जवळ प्रगट होईल. Somebody who is much more closer, अजून एखादा कोणी असा आहे की जो अजून जास्त जवळ आलाय, he will reveal himself more further. त्याला अजून पुढे तो स्वतःचं प्रगटीकरण देईल Amen. आणि दाखवेल. So it's not just the name, तर केवळ नाव नाही, but there is a knowledge, the revelation in that name. त्या नावामागचं ज्ञान, त्या नावामागचे स्वभाव गुणधर्म
कळले पाहिजे. I want you to come more closer to Jesus. माझी इच्छा आहे की तुम्ही येशूच्या जास्त जवळ या. The more closer you come to Jesus, जेवढं तुम्ही येशूच्या जास्त जवळ याल the more familiar you shall be about his ways and works. तेवढं जास्त तुम्हाला येशूचे मार्ग आणि येशूचं कार्य, की अच्छा येशू अशा रीतीनं कार्य करतो का, येशूची अशी रीत असते का, हे समजायला लागेल. Bible says बायबल म्हणतं the children of Israel knew the ways of God, but Moses knew the acts of हालेलुया. God. इस्रायली मुलांना देवाचे मार्ग माहित होते, मोशेला देवाचं कृत्य माहित होतं. Praise the Lord. Hallelujah. The more closer you come, the more stronger assurance you have of that God. जेवढं तुम्ही त्या देवाच्या जास्त जवळ याल तेवढं तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये त्या देवाविषयीनं खात्री आणि विश्वास निर्माण होईल. Once you know the name of God, एकदा का तुम्हाला देवाचं नाव कळलं what happens? की काय होतं, You are more confident. तुम्हाला जास्त विश्वास प्राप्त होतो. Praise the Lord. Hallelujah. To Abraham, God just revealed a little bit. अब्राहमाला देवाने थोडंसं प्रगट To केलं, Moses, more further, personal name. मोशेला अजून थोडं जास्त प्रगट केलं, वैयक्तिक नाव स्वतःचं मोशेला त्यांनी सांगितलं. Because God and his name and his character are all attached. कारण की देवाचं नाव आणि देवाचे स्वभाव गुणधर्म हे सगळं एकमेकाला जडलेलं आहे. Like the woman of Zarephath. जसं सराफत मधली स्त्री, She did not get the revelation of God. तिला देवाचं प्रगटीकरण झालं नाही, So faith was limited. म्हणून तिच्यातला विश्वास प्रमाणातला होता And she was ready to commit suicide. आणि ती आत्महत्या करायला तयार होती. What did she tell Elijah? तिनं एलियाला काय सांगितलं, As long as your God liveth, जोवर तुमचा देव जिवंत आहे I have nothing to eat. माझ्याकडे खायला काही नाही. She's taking the name of the Lord, देवाचं नाव घेते yet she's saying, I have nothing to eat and I'm going to die. आणि म्हणते माझ्याकडे खायला काही नाही, मी मरणार आहे. Why? देवाचं नाव घेऊन असं म्हणते का, As the Lord your God liveth, जसं तुमचा देव परमेश्वर जिवंत आहे, I have nothing to give you. माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नाही म्हणते. Whatever little I have, जे काही थोडस माझ्याकडे आहे I'm going to cook, ते मी स्वयंपाक करणार आहे, and I and my son will have the last meal, मी आणि माझा मुलगा आता शेवटचं जेवणार आहोत and we will commit suicide and die. आणि मग आम्ही आत्महत्या करून मरणार आहोत. Having the name of the Lord in their mouth, they are going to die. देवाचं नाव मुखात घेऊन मरणार आहोत Why? का, Because she didn't have the revelation of that name. कारण तिला त्या नावाचं प्रगटीकरण नाही की हा कोण आहे, हा किती महान आहे. Unless you get the revelation of that name, you जोवर will तुम्हाला- die with that name in your mouth. जोवर त्या नावाचं तुम्हाला प्रगटीकरण होत नाही, ते नाव मुखात घेऊन तुम्ही मराल. I can show you so many Saturday comers. कितीतरी शनिवारी येणारी माणसं मी तुम्हाला दाखवीन, They say Jesus, ते म्हणतात येशू, but they die without food. पण अन्नाशिवाय मरतात, They die without being healed. आरोग्य मिळाल्याशिवाय मरतात, They die without the devil being driven out of their lives. येशूचं नाव घेतात पण त्यांच्या जीवनातले सैतान गेलेले नसतात. Why? का, Because कारण they know Jesus by flesh and blood. त्यांना येशू केवळ रक्त आणि मांसाद्वारे कळला. Paul says, I know no man after the flesh, not even Jesus after the flesh. पॉल म्हणतो मी एकही माणसाला देहामागे ओळखत नाही, येशूला पण मी देहामागे ओळखत नाही. Amen. Amen. Here this lady spoke of the Lord, but yet she was ready to die. इथेही बाई देवाविषयी बोलतीये तरी म्हणतेय की मी मरणार आहे, म्हणजे मरणाविषयी बोलतीये. So God in English means just a supreme being. तर देव 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 म्हणजे कोणीतरी महान, बस Eternal God. कोणीतरी सनातन देव महान असतो, तो समर्थ आहे, फार मोठा आहे. Who does not believe? You ask anybody, they will say, we believe in God. कसं देवावर कोण विश्वास ठेवत नाही, कुणालाही विचारा ना, सगळे म्हणतील हो देवावर आमचा विश्वास आहे, He said, yes, I know God. हो देव मला माहिती आहे, I know him. हो मी देवाला ओळखतो And I'm reaching him the way I know I can reach him. आणि मला ज्या रीतीनं माहिती आहे त्या रीतीनं मी देवापर्यंत पोहोचत आहे. So in general term, तर they speak about God. सर्वसाधारणरित्या सगळे देवाविषयी असंच म्हणतात की देव आहे देव आहे. But when we say Lord, आपण जेव्हा म्हणतो प्रभू, it speaks about one's position. तेव्हा मग एखाद्याचं पद. Amen. Amen. God is in general, Lord is in position. देव सर्वसाधारण सगळे म्हणतात, प्रभू पद आलं. Amen. Amen. So when people say तर लोक जेव्हा म्हणतात God, देव देव, they have not got the revelation of God. त्यांना अजून देवाचं प्रगटीकरण नाही झालं. But when they say Lord, पण जेव्हा ते म्हणतात प्रभू, that means they have a measure of the revelation of याचा God. अर्थ हा थोडा देवाच्या जवळ आता आलेला आहे, प्रमाणामध्ये त्याला प्रगटीकरण मिळायला लागलेलं आहे का आता तो देवावरनं प्रभू म्हणायला लागला. After God, you need to get a further revelation. देव किंवा देवानंतर तुम्हाला पुढचं प्रगटीकरण मिळायला हवं Who is this God? की देव, ठीक आहे, मग हा देव कोण आहे, What is his character? या देवाचे स्वभाव गुणधर्म काय आहे, What did he do? या देवाने काय केलं. See, once you know all of his works एकदा का तुम्हाला देवाची सगळी ही कार्य कळली and what he did for you, आणि मग शेवटी देवाने माझ्यासाठी काय केलं,
then मग your life is changed. Then you start believing in Him, तुझं trusting जीवन- in Him, loving Him. तुझं जीवन बदलायला लागतं आणि मग तू त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो, त्याच्यावर अवलंबून राहायला लागतो, त्याच्यावर प्रेम करायला I लागतो. was speaking to one person. मी एका व्यक्तीशी बोलत होतो. He said, तो म्हणाला, yes, I believe in God. हो माझा देवावर विश्वास आहे. I didn't say which God. मी विचारलं नाही कुठला देव. He believes in God and it is good. त्याचा देवावर विश्वास आहे, चांगलं आहे. And there is one God. आणि देव एकच आहे. But I said, do you know मग मी त्याला विचारलं, तुला माहिती आहे that God had sent His Son Jesus Christ on this earth? त्या देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात पाठवला? He said, I didn't know that God had a son. तर तो म्हटला, अरे मला माहितीच नाही देवाला पण पुत्र होता. I said, yes. हो म्हटलं, होता. His name is Jesus. त्याचं नाव येशू He आहे. came on this earth तो या जगात आला for you, तुझ्यासाठी, for your sins. तुझ्या पापांसाठी. He said, I didn't know that. तर तो म्हटला, मला हे माहिती I नव्हतं. just knew God existed. मला फक्त एवढं माहिती होतं की देव आहे. See? And so slowly they get the revelation of who God is मग then. हळूहळू त्यांना प्रगटीकरण मिळायला लागतं की देव कोण आहे. अच्छा, देव असा आहे. See? Without Jesus, येशू शिवाय you don't even reach God. तुम्ही देवापर्यंत पोहोचूही शकणार नाही. You just know that in general about God. येशू शिवाय तुम्ही देवापर्यंत पोहोचूही शकणार नाही. एक सर्वसाधारण तुम्हाला देवाची कल्पना असेल जी काय फायद्याची. Amen. आमेन. In Acts 17, you know प्रेषित 17 तुम्हाला माहिती आहे. how Paul was in Athens. पॉल एथेन्स मध्ये होता He wanted to reach out to the Greeks. आणि त्याला हेलेंडी लोकांपर्यंत पोहोचायचं होतं. And he said, as I passed by, आणि तो म्हटला, जसा मी तिथून गेलो I saw many, many shrines. मी कितीतरी मंदिरं पाहिली And on one of the altar, आणि एका वेदीवर I found this inscription, मला हा लेख लिहिलेला सापडला, to an unknown God. अज्ञात देवाला. हालेलुया. To an unknown God. अज्ञात देवाला. And we don't know now because there are many gods, so we add one more unknown God. अज्ञात देवाला असं त्यावर लिहिलेलं होतं. म्हणजे तिथल्या लोकांचा म्हणायचा प्रयत्न काय की आता माहित नाही We कोण don't हा know देव who आहे. it देव आहे फक्त माहितीये. तर अज्ञात देवाला. Paul didn't say, no, this is no God. पॉल असं नाही म्हटला, नाही हा देव नाहीये. No. नाही. What did he say? पॉल काय बोलला, I want to reveal this unknown God to you now. अज्ञात देव लिहिलाय ना, मग मला संधी साधून तुम्हाला समजावून सांगायचंय की हा अज्ञात देव कोण आहे. बस मी तुला सांगतो. This God whom you worship without knowing is the one I am going to now reveal to you. ज्या देवाची आराधना तुम्ही लोक न समजून न कळून करताय, तो देव मी आज तुम्हाला प्रगट करून दाखवणार See, आहे. they needed a further revelation of this God. त्यांना या देवाच्या पुढच्या प्रगटीकरणाची गरज होती. Amen. Amen. Unless they get the further revelation of God, जोवर त्यांना देवाविषयीच्या पुढच्या प्रगटीकरणापर्यंत पोहोचता येत नाही किंवा मिळत नाही, they will not run to Him for help. ते देवाकडे मदतीला धावणार नाहीत. Today, believers, for any trouble, they just run to Jesus. आज बिलीवर माणसं कुठलाही त्रास झाला, काही झालं तर येशूकडे धावत येतात. Yes. For little things, they'll run to Jesus. लहान सहान गोष्टींमध्ये सुद्धा बिलीवर माणसं येशूकडे धावत येतात. Like that lady who was pregnant, जसं ती एक स्त्री गरोदर होती, she was taken to the hospital. तिला दवाखान्यात नेलं, She didn't have money. तिच्याकडे पैसे नव्हते. And the doctor said, डॉक्टर म्हणाले 5,000 rupees. 5,000 रुपये. She said, I don't have money. तर ती म्हटली माझ्याकडे पैसे नाही. And see, her husband didn't accompany her. आणि नवरा बरोबर गेला नाही बघा, नवरा बरोबर नव्हता. And so her mother said, now where should I take my daughter? तर आई म्हटली, आता मुलीला कुठं घेऊन जायचं या Somebody अवस्थेत? said, go to the another hospital where they take free cases. तर कोणीतरी सांगितलं की या दवाखान्यात जा जिथं फुकट करतात. And she was taken in a bullock cart. तिला बैलगाडीत त्या अवस्थेमध्ये भरलेले दिवस, And she was बैलगाडीत, holding her stomach. आणि ती पोटाला धरून बसली And saying, Jesus, Jesus, आणि Jesus. येशू 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 म्हणते. There they took her. नेलं तिला तिथे. There also said, no, we cannot give free like that. You have to pay 5,000 त्या rupees. दवाखान्यात पण ते म्हटले नाही, इथं पण फुकट नाही, 5,000 रुपये तर भरायला लागतील. Because for normal delivery is okay, but now we have to do cesarean for you. कारण नॉर्मल डिलिव्हरी असेल तर ठीक आहे, पण तुझं तर सीझर करायला लागेल. And so the doctors laid her on the table like that. तर डॉक्टरनी घेतली तिला टेबलवर टाकली And they were out. आणि डॉक्टर गेले बाहेर. And inside she shouted, आतमध्ये ती जोरात ओरडली, Jesus, येशू I want normal delivery. मला नॉर्मल डिलिव्हरी दे, I don't have 5,000 माझ्याकडे rupees. 5,000 रुपये नाही. Immediately she had a normal delivery. लगेचच्या लगेच डिलिव्हरी नॉर्मल. What is this? म्हणजे हे काय So आहे? much trust in Jesus. इतका येशूवर विश्वास आहे Because they have got the revelation of कारण Jesus. डोक्यात प्रकाश पडलाय की माझा येशू असा आहे. Amen. Amen. And unless you attend the meetings, आणि जोवर तुम्ही सभेला येत नाही, how will you get further exposure of this God? तुम्हाला या देवाविषयीनं पुढचं ज्ञान कसं मिळणार? Because from the word you get is exposure, from the spirit you get the exposure. कारण वचनातनं
आणि आत्म्यातनच तुम्हाला या देवाविषयीचं पुढचं ज्ञान मिळतं. Amen. आमेन. So when God appeared to Moses, तर जेव्हा देवा मोशेला प्रगट झाला, Bible says बायबल म्हणतं he appeared to him as God, देव म्हणून प्रगट झाला. as he appeared to Abraham. जसा अब्रामाला प्रगट In the झालेला same way he appeared to Moses. तसा मोशेलाही प्रगट झाला. Moses knew God as God मोशेला देव म्हणून माहित होता, because कारण he knew that Abraham always called God, God, God. So I will also call God. मोशेला माहिती होतं की अब्राम नेहमी देवाला देव 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 असं संबोधायचा, तर मी पण देवाला देवच म्हणायचंय. In Exodus 3:11, निर्गम 3:11. and Moses said unto God, see, निर्गम 3. Moses said unto God, who am I that I should go unto Pharaoh and that I should bring forth the children of Israel out of Egypt? निर्गम 3:11. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, मी फारोकडे जावे आणि इस्रायलाच्या संतानास मिस्रातून बाहेर काढून आणावे, असा मी कोण आहे? Me, what it says? काय लिहिलंय? And Moshe देवाला सांगा, तेव्हा मोशे देवाला म्हणाला. देवाला म्हणाला. कुणाला म्हणाला लिहिलंय? देवाला. See, he addressed God as God. म्हणजे तो देवाला देव म्हणून बोलला. The same way Abraham addressed God as God. जसं अब्राम देवाला देव म्हणायचा, तसं मोशेही देवाला देव म्हटला. But then पण मग God was going to reveal a new shade of his nature to Moses. देव आता त्याच्या स्वभाव गुणधर्मातली एक नवीन छटा किंवा एक नवीन रंग मोशेला दाखवणार होता. A new name, an intimate name. एक नवीन नाव, एक जवळचं नाव. Moses said, मोशे म्हटला, God, देवा, when I go and tell them जेव्हा मी त्यांना जाऊन सांगेन that the God of your fathers has sent me unto you, की तुमच्या पूर्वजांच्या देवानं मला तुमच्याकडे पाठवलंय, and they shall say, what is his name? आणि ते मला विचारतील त्या देवाचं नाव काय. देवाचं नाव काय? हा, नाव पाहिजे आम्हाला. त्या देवाचं नाव काय, मला नाव पाहिजे. See, now for God also it's a tricky thing now. आता देवाला पण जरा हे ट्रिकीज मॅटर आहे. Because Abraham did not dare to ask God like that. का अब्रामाने कधी देवाला असा प्रश्न विचारायची हिम्मत केली नव्हती की तुझं नाव सांग ना. He just said God, God, God. अब्राम केवळ देव देव God, देव Lord, देव God. देव 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 देव. He said, what shall I say unto them? मग मोशे म्हटला, मी त्यांना काय सांगू, त्यांनी नाव विचारलं तर. Now that's a very important question that Moses is raising up. आता मोशेनं फार महत्वाचा प्रश्न उभा केलाय. Even Abraham didn't raise such a question. अब्रामाने सुद्धा असा प्रश्न देवाला टाकला नव्हता. He just revealed him as God and he accepted it as God. देवाने अब्रामाला देव म्हणून प्रगटीकरण दिलं, अब्रामाने देव म्हणून स्वीकारलं. But now God wants to do something special for his people. आता देवाला त्याच्या लोकांसाठी काहीतरी स्पेशल, काहीतरी खास करायचंय. God is saying, देव म्हणतोय, I want to walk more closer to Moses now. मला मोशेच्या जरा जास्त जवळ यायचंय. God said, देव बोलला, I am that I am. जो मी आहे तो मी आहे असं सांग. नाव विचारलं तर सांग. You shall say unto the children of Israel, इस्रायली मुलांना सांग, I am जो मी आहे has sent me unto you. तो मी आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले असं सांगा. That is my name ते माझं नाव आहे. for all generations. सर्व पिढ्यांसाठी ते माझं नाव आहे. जो मी आहे तो आहे. I am. जो मी आहे. Now, I am is an incomplete sentence. मी आहे म्हणजे अर्धवट वाक्य झालं. See, it doesn't express the God who just is the present. It's not just the present God. तो केवळ वर्तमान काळातला देव नाहीये ना. See, when we say in our English language, we say, I am. मी You know, आहे. I am is a present tense, मी आहे म्हणजे वर्तमान काळ, मी आहे. which is opposed to the past tense, I was or I will be. जसं भूतकाळ म्हटलं तर मी होते किंवा भविष्यकाळ म्हटलं तर मी होईन. So people think when he said I am means he's talking about the present. तर लोकांना असं वाटतं आय एम, मी आहे म्हणजे तो वर्तमान काळाविषयी बोलतोय. No, it's in Hebrew, I am does not mean present. हिब्रू भाषेमध्ये मी आहे म्हणजे वर्तमान काळ नाही, It's more than the present. वर्तमान काळापेक्षाही जास्त आहे ते. Amen. Amen. It is in relationship with eternity. सनातनाशी नातं आहे या शब्दांचं When he हिब्रू said भाषेत. I am, he is saying I was, I am, I Hallelujah. shall ever be. I हिब्रू am that भाषेमध्ये God. हिब्रू भाषेमध्ये याचा अर्थ होतो, जेव्हा तो म्हटला जो मी आहे, याचा अर्थ जो मी होतो, जो मी आहे आणि जो मी असीन तो मी आहे. Amen. Amen. It means the one who has eternity and time together याचा अर्थ as ज्याच्याकडे one. सनातनत्व आणि वेळ व काळ एकत्र आहे तो देव. But isn't it incomplete sentence? पण मग ते अर्धवट वाक्य वाटतं ना. But in the New Testament, पण नवीन करारात, it is fulfilled. नवीन करारामध्ये अर्धवट वाक्य पूर्ण झालं. How? कसं? Jesus said, येशू बोलला, I am the way. मी मार्ग आहे, I am the truth. मी सत्य आहे, I am the life. मी जीवन आहे, I am the light of the world. मी या जगाचा प्रकाश आहे.
So he was giving a little revelation to Moses. थोडस प्रगटीकरण तो मोशेला देऊ लागला. But today पण आज we have got the full revelation of आपल्याला तो Jesus. पूर्ण प्रगटीकरण येशूचं We know मिळालं. I am is Jesus Christ. आपल्याला कळलेलं आहे जो मी आहे येशू आहे. The name of the Lord is a strong tower. प्रभूचं नाव बळकट किल्ला आहे. हालेलुया. So we can say आपण म्हणू शकतो Jesus is a strong tower. येशू ख्रिस्त बळकट किल्ला आहे. आमेन. समजलं का नाही? कळलं का? He is saying, I am the one who existed, who is existing, who will always exist, because Jesus Christ, Bible says, the same yesterday, today, and forever. येशू ख्रिस्त जो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे असं पवित्र शास्त्रात नवीन करारात लिहिलेलं आहे. हाच त्याचा अर्थ की जो होता, जो आहे आणि जो असेल तो आहे तो येशू आहे. Amen. That is the meaning of Jehovah or I am. यहोवा किंवा मी आहे याचा हा अर्थ होतो. Amen. आमेन. Jehovah, Jah, जहोवा, यहोवा, जा, Yah. या Like Joshua. जसं जॉशुआ मराठीमध्ये यहोशुवा Jesus is Savior. येशू तारणारा आहे. Amen. Amen. Praise the Lord. Amen. So this was an intimate name now God was giving out to Moses. आता देवाने हे एक जवळचं नाव आपलं स्वतःचं मोशेला दिलं. A pet name. एक लाडीगोडीचं personal नाव, name. वैयक्तिक नाव. Amen. आमेन. Like if your name is some Sandeep Kumar, suppose. समजा तुमचं नाव आहे संदीप कुमार. You will not call your wife Mrs. Sandeep Kumar, come here. तर संदीप कुमार बायकोला बोलवताना मिसेस संदीप कुमार या असं म्हणतात का? You will not say like that. असं नाही म्हणणार. You will address her by her single name, बायकोचं नाव घेऊन म्हणणार की or इकडे ये. first name or special name. का तिचं पहिलं नाव का तिचं काय तुम्ही अजून नाव ठेवलं असेल ते नाव. Amen. White Amen. now, नाही चांगलं. चांगलं नाव. Like some call honey जसं काही बोलवताना म्हणतात हनी or cream or व्हॉट एव्हर, जे लाडी गोडीनं ठेवलेलं नाव. like we had been to Israel. आम्ही जेव्हा इस्रायलला गेलेलो There was a wonderful Christian couple, एक सुंदर ख्रिस्ती जोडपं आमच्या बरोबर होतं quite aged, आणि वयाने पण मोठे, लहान नाही. but the husband used to call his wife, पण नवरा बायकोला बोलवायचा, "Aho, darling, ikade ya." अहो डार्लिंग इकडे या. And the wife used to call, बायको परत बोलवायची, "Aho, darling, मी इथंच आहे." अहो डार्लिंग मी इथंच आहे. Yes, असं ते एकमेकांना संबोधायचे and so wonderful to hear. आणि ऐकायला इतकं चांगलं वाटायचं. I mean, I know some will laugh, but मला माहितीये actually, काही लोक हसतील, it speaks about relationship. पण मी तर कौतुकच केलं जाऊन त्या दोघांचं, कारण त्यांच्या नात्याविषयी बोललं जात आहे. I really love that couple. आणि भयंकर ते जोडपं मला They आवडलं. are members of our church, आपल्या चर्चचे मेंबर आहेत, but they were not shy. पण लाजले नाहीत. Sometimes people used to turn around to see who is this कधी कधी young सगळी couple. माणसं बरोबरची वळायची बघायला की हे कोण एकमेकांना असं बोलतायत. Because we were clicking photographs at every good point. कारण सगळीकडे आम्ही फोटो काढत होतो. So the man is, "Darling, थोडं या बाजूला तर जा." सगळीकडे हे म्हणायचे डार्लिंग थोडी इकडे थोडे तिकडे आणि सगळे बघायचे. And what a nice thing it was. पण इतकं छान होतं ना. So you give that special pet names for one another. तुम्ही एकमेकांना ती खास लाडीगोडीची नावं देता And that name a stranger cannot use. आणि ती नावं तुम्ही दिली तर अनोळखी माणसं त्याला वापरू नाही शकत. Like I can call her Jayu, जसं पास्टर मला घरी जयू म्हणतात, but somebody is a stranger who will not call her Jayu. अनोळखी माणूस मला जयू नाही म्हणणार. He'll say, "Sister Jayashri," सिस्टर जयश्री ओ पास्टर जयश्री. or "Pastor Jayashri." See, because strangers. कारण अनोळखी आहे ते, डोंट नो मी ॲज येट, मला ते ओळखत नाहीत. But when they come more closer, पण जेव्हा जास्त जवळ येतात then the names are changed. मग नावं बदलतात. In the same way, तसं when it was Abraham, अब्राम, God revealed himself as God. देवाने त्याला प्रगटीकरण स्वतःच दिलं, मी देव आहे. But when it was Moses, मोशे, he said, "I am Jehovah. मी यहोवा आहे. My name is Jehovah." माझं नाव यहोवा आहे. Praise the Lord. हालेलुया. Amen. आमेन. And that set forth Moses' ministry in a different way. आणि त्यामुळे काय झालं, मोशेची सेवा एका वेगळ्या रीतीनं सुरू झाली. And though Abraham also had certain revelations of God, आणि जरी अब्रामाला देवाची काही प्रगटीकरणं झालेली होती नाही असं नाही, he knew God as El Shaddai, त्याला देव एल शदाय म्हणून माहित होता, as Jehovah Jireh. यहोवा इरे म्हणून माहित होता. Yet तरी there were some aspects in Abraham's life where he could not go much further in the knowledge of God. अब्रामाच्या जीवनातले काही दृष्टिकोन आणि भाग असे होते की ज्यात अब्राहम परमेश्वराच्या ज्ञानामध्ये
अजून पुढे जाऊ नाही शकला. Amen. आमेन. And his experiences also become limited. आणि मग त्याचे अनुभव पण मर्यादित झाले. But Moses went in another level. पण मोशे जरा वरच्या लेवलला गेला. Since he got a higher revelation of God, कारण त्याला देवाचं जास्त प्रगटीकरण मिळालं. you see more miracles in the life of Moses. आणि म्हणून मोशेच्या जीवनात तुम्ही जास्त चमत्कार पाहता. The miracles that you don't see in the life of Abraham, now you start seeing in the life of Moses. की जे चमत्कार आपल्याला अब्रामाच्या जीवनात पण झालेले दिसून येत नाहीत, असे काहीतरी चमत्कार आपल्याला मोशेच्या जीवनात झालेले दिसतात. Like God said, जसं ते बोलला, throw the rod, काठी फेक, it will become a ती serpent. काठी साप होईल. And that rod of Moses, आणि ती मोशेची काठी by which he brought forth 10 plagues. की ज्याद्वारे त्यानं 10 पीडा मिस्र देशावर आणल्या. All these miracles happened हे सगळे चमत्कार झाले because he came in the name of the Lord. कारण तो प्रभूचं नाव घेऊन आला. Just not the name, but the revelation of that name. आणि फक्त नाव नाही, त्या नावाचं प्रगटीकरण त्याला झालं. He carried a greater power. आणि त्याच्यामध्ये म्हणून जास्त प्रमाणात सामर्थ्य आलं. Amen. आमेन. That he could talk to the kings. की तो राजाशी बोलू He शकला. could talk to Pharaoh. की तो फारो राजाशी बोलू He शकायचा. could throw the stick and it would become a serpent. काठी फेकली त्याने खाली आणि ती काठी साप व्हायची. And when the kings, magicians also threw their own sticks, it became serpents, but his stick swallowed them all. आणि राजाच्या फारो राजाच्या जादूगारांनी जेव्हा आपल्या काठ्या फेकल्या आणि ते साप झाले, ठीक आहे झाले, पण मोशेच्या काठीचा जो साप झाला होता त्या सापाने त्या इतर सापांना खाल्लं, गिळलं. And moreover, आणि त्याहून जास्त he had more power to take 3 million people with him. त्याच्या बरोबर 30 लाख लोकांना बाहेर काढायचं सामर्थ्य घेऊन फिरला मोशे. The pillar of fire was before him. अग्निस्तंभ त्याच्या समोर The असायचा, cloud was before him. मेघस्तंभ त्याच्या पुढे असायचा. He could divide the Red Sea. तांबडा समुद्र तो विभागू शकला. He could strike the rock and bring water. खडकाला तो काठी मारून त्यातनं खडकातनं पाणी बाहेर काढू He शकला. could pray and manna could fall. प्रार्थना करून मन्ना खाली आणू He शकला. could pray and make the quails to fall. प्रार्थना करून लावे खाली आणू शकला. What is it? म्हणजे मोशेनी हे सगळं काय केलं? Greater power. हे एवढं मोठं सामर्थ्य, Same name, तेच नाव, देव, God. देव. But पण God revealed him little further. थोडस पुढे देवानी त्याला स्वतःचं More प्रगटीकरण दिलं. intimately he knew थोडा God. जवळ आला, देवाच्या थोडा जवळ आला. What I want to say is मला this. जे म्हणायचंय ते हे, Today, आज we should go much further than Moses. आपण मोशेपेक्षा पुढे गेलं पाहिजे. Because कारण we have the name. आपल्याकडे नाव आहे, The name above every other name. सर्वश्रेष्ठ नाव आहे, The name of Jesus. येशूचं नाव. हालेलुया. How intimate we should be with Jesus. किती आपण येशूच्या जवळ यायला हवं. Today, आज we can call him Abba Father. आपण आबा बाबा म्हणून त्याला हाक मारू We can शकतो. call him Daddy. आपण त्याला डॅडी म्हणू शकतो. Abraham called him God. We call him Daddy. अब्रामाने त्याला देव म्हणून संबोधलं, आपण त्याला बाप म्हणून बोलवतो. Moses said, I am. We are saying Jesus is our elder brother. मोशे म्हटला मी जो आहे तो आहे, पण आपण म्हणतो येशू माझा थोरला भाऊ आहे. He is my savior. He is my Lord. He is my brother. येशू माझा थोरला भाऊ आहे, माझा प्रभू आहे, माझा भाऊ आहे, He is my close friend. माझा जवळचा मित्र आहे. How close he has come. म्हणजे येशू आपल्या किती जवळ आला, He has revealed himself so much to us. किती प्रगटीकरण दिलं त्यांनी आपल्याला, How much we should be acquainted with him. किती येशूशी आपण ओळख घालून घेतली पाहिजे, How boldly we need to come to the throne of grace. किती धैर्याने कृपासनाकडे आलं पाहिजे. Every day you can talk to him. रोज तुम्ही येशूशी बोलू शकता. No more crossing the courtyard and the altar and then go inside and then talk to the priest and nothing. आता काय अंगण पार कर, मग पवित्र स्थान पार कर, मग परम पवित्र स्थानामध्ये याजकाकडे ये आणि मग परवानगी, असं काहीच नाहीये. Just kneel down, Lord Jesus. टेक गुडघे आणि घे नाव प्रभू येशू, And he comes. आणि तो लगेच येतो And you can talk to him. आणि तू बोल येशूशी. Everywhere he is found. सगळीकडे तो सापडतो. Those people, if they had to meet God, they had to go to Jerusalem. त्या लोकांना जर देवाला भेटायचं असेल तर येरुशलेमेलाच यायला लागायचं. Before that, they had to go to Shiloh. त्याच्या आधी त्यांना शिलोला जायला लागायचं, जिथे हन्ना गेली. Because God's presence was nowhere else except in those places. कारण त्या काळामध्ये देवाचा सहवास किंवा देवाचं सानिध्य इतरत्र कुठे नसायचं, फक्त या विशिष्ट जागांमध्येच असायचं. So Moses got the revelation of Jehovah. तर मोशेला यहोवाचं प्रगटीकरण झालं. Jehovah is Jah is salvation. यहोवा जा म्हणजे तारण. That means म्हणजे the more revelation you get about Jesus, जेवढं तुम्हाला येशूचं प्रगटीकरण होईल, the more power will be manifested through you. तेवढं सामर्थ्य तुमच्याद्वारे प्रगट होईल. Praise the Lord. Amen. There are many names revealed of God. अनेक नावं देवाची प्रगट केलेली आहेत El Shaddai in the Old Testament. जुन्या करारात. El Rohi. एल शदाय, एल Jehovah रोही, Jireh. जेहोवा जायरा. See? And Paul says पॉल म्हणतो in 2 Corinthians 3:17 and 18, 2 करीन 3 अध्याय
17 आणि 18. Now the Lord is the Spirit, and where the Spirit of the Lord is, there is liberty. But we all with unveiled faces, beholding as in a mirror the glory of the Lord, are being transformed into the same image from glory to glory, just as by the Spirit of the Lord. 2 करीन 3:17 आणि 18 पॉल सांगतोय, प्रभू तर आत्मा आहे आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपण आहे. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, प्रभू जो आत्मा याच्याकडूनच गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. Praise the Lord. हालेलुया. Abraham knew God अब्रामाला देव माहित होता, as El Shaddai एल शदाय म्हणून, or Jehovah Jireh. का यहोवा इरे म्हणून. Moses came to know God मोशेला देव कळला a little further. अजून थोडा पुढे. One day we'll go to all levels. एके दिवशी या सगळ्या प्रमाणात या सगळ्या टप्प्यांमध्ये आपण जाऊ. These people knew little bit of God's character. तर ह्यांना देवाच्या स्वभाव गुणधर्मांविषयी थोडं थोडं माहीत झालं But होतं. in the New Testament, पण नवीन करारात all the names of God are summed in one name, that is the name of Jesus. सगळी देवाची नावं एका नावामध्ये गोळाबेरीज करून टाकली गेली आणि ते नाव म्हणजे येशूचं नाव. Jesus. येशू. He is Jehovah Jireh, He is Hallelujah. Jehovah Shammah, He Amen. is Jehovah Shalom, He is Jehovah Ropheka. He is all the titles that the Old Testament has. सगळी जुन्या करारातली जी नावं आहेत ती सगळी येशू मध्ये समाविष्ट केलेली आहेत. यहोवा इरे काय, यहोवा शालोम काय, यहोवा शमा काय, जी काही आहेत ती. Amen. आमेन. Some people have greater peace काही लोकांना मोठी शांती असते because कारण they know Jesus as Jehovah Shalom. त्यांना यहोवा शालोम म्हणून येशू कळलेला असतो. Amen. आमेन. They only know that much then. त्यांना तेवढंच माहिती असतं. But they suffer in other areas. They don't know Him as Jehovah Jireh. पण बाकीच्या भागात त्यांना त्रास होतात कारण यहोवा इरे म्हणून त्यांना अजून येशू कळलेला नाही. Amen. आमेन. Some don't know Him as Jehovah Shammah. काहींना यहोवा शम्मा या नावाने तो माहित The नाही Lord is there. की प्रभू आहे. So they get little bit revelation and accordingly they move. आणि म्हणून त्यांना थोडं थोडं प्रगटीकरण मिळतं की ज्यामध्ये ते राहतात And that much only they are blessed. आणि तेवढाच त्यांना आशीर्वाद मिळतो. You need to know the various characteristics तर of असं नकोय, येशू ख्रिस्ताचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म आपल्याला कळायला हवेत. You need to know He is our Savior. कळायला हवं तुम्हाला की येशू माझा तारणारा He आहे, is my Lord. येशू माझा प्रभू आहे, He is my healer. येशू माझा आरोग्यदाता He is आहे, my deliverer. येशू माझा मुक्तिदाता He आहे, will take me to heaven. येशू मला स्वर्गात नेणार He आहे, is my peace. येशू माझी शांती He आहे, is my joy. येशू माझा आनंद आहे. Various aspects of Jesus we ought to know. येशूचे वेगवेगळे स्वभाव गुणधर्म आपल्याला कळायला हवेत. Amen. Amen. If you know Him that He has saved you from your sickness, He saved you from your sins, and every aspect of Jesus, accordingly you shall be blessed. तुम्हाला जेवढे त्याच्या स्वभाव गुणधर्मातले स्वभाव समजत जातील तेवढा जास्त येशू तुम्हाला समजेल. Praise the Lord. Amen. You know, in the Old Testament, जुन्या करारात they always had Elohim. इलोहेम, El is singular, and for El. plural it is Elohim. इलोहिम, एल म्हणजे एक, इलोहिम अनेक. So they used to always say Elohim, तर ते Elohim. नेहमी म्हणायचे जुन्या करारात इलोहिम. See? 3 persons in the Godhead. 3 व्यक्ती दैवी त्रैक्यातल्या. But they never realized that second person is the Lord Jesus पण Christ. त्यांना हे कधीच कळलं नाही की दैवी त्रैक्यातला दुसरा येशू होता. See, but we in our English translations we don't find it gods. आपल्याला इंग्लिश ट्रान्सलेशन मध्ये गॉड्स नाहीये. Actually, it should be like that because wherever Elohim is there, they should write gods. कारण जिथे कुठे इलोहिम आहे ना तिथे त्यांनी अनेक देव किंवा गॉड्स असं लिहायला हवं. But you know, then it spoils the grammar. You cannot say gods is here or gods पण are त्यातनं there. व्याकरण खराब होतं ना की गॉड्स इथे आहे किंवा अनेक देव इथे आहेत असं म्हणता येत नाही. So they say God is here. मग ते म्हणतात देव इथे आहे. But it is Elohim, पण plural. इलोहिम अनेक वचनाचा, And the second person of that Elohim. Elohim is the Lord Jesus Christ. अनेक वचनाचा इलोहिम की ज्यामध्ये दैवी त्रैक्य आहे आणि त्या दैवी त्रैक्यातला दुसरा येशू आहे. Praise the Lord. Amen. 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 Elohim, the second Elohim. person. And He is the Word. Before He became the person, He was the Word from the beginning. आणि व्यक्तीचं रूप धारण करून येण्या अगोदर तो सुरुवातीपासून शब्द होता. Amen. शब्द देहरूप धारण करून या जगात आला. He was the Logos Word. लोगोस शब्द, Logos means idea. लोगस म्हणजे कल्पना, Logos means
wisdom. लोगोस म्हणजे ज्ञान. Like in the Old Testament it is written, जसं जुन्या करारात लिहिलंय, wisdom is screaming in the street. ज्ञान रस्त्यावर ओरडत आहे. Actually it is Jesus screaming in the street, come म्हणजे to me. येशू रस्त्यावर उभा राहून ओरडत आहे आणि म्हणत आहे की सगळ्यांनी माझ्याकडे या. See, that is Jesus Christ. तो येशू ख्रिस्त. But they didn't realize it was ज्ञान Jesus Christ. ज्ञान म्हणजे येशू ख्रिस्त. त्यांना ते कळलं नाही तेव्हा. More you know about Jesus, जेवढं तुम्ही येशूला जाणार the more confidence will be built up in you. तेवढा तुमचा विश्वास वाढेल. Amen. Amen. Because he is a source of strength. कारण येशू शक्तीचा पुरवठा उगम आहे. He is our safety. येशू आपलं संरक्षण आहे. He is our strong tower. येशू आपला खंबीर बळकट किल्ला आहे. We should run to him when we are in trouble. आपण धावत गेलं पाहिजे त्याच्याकडे जेव्हा केव्हा त्रास होतात तेव्हा. Don't waste a minute. एक मिनिट म्हणून वाया नाही घालवायचं. Don't waste a minute. एकही मिनिट वाया नाही घालवायचं. Many times बऱ्याच वेळेला when we are in trouble, जेव्हा केव्हा आपल्याला काही त्रास होतो instantly we have a plan. लगेच आपण डोक्यात योजना करतो Come on, we'll sit down and discuss. की चला बसून बोलूया. We like to discuss. आपल्याला बोलायला जणू फार हे आवडतं. त्रास झाला तर चला आपण सगळं बसून आता डिस्कस करू. See, but we never think that let us first pray. बाबा हा विचार कधी करत नाही की पहिलं बसून प्रार्थना करू. Amen. Amen. Anything happens. काहीही झालं, You meet with an accident. तुमचा अपघात झाला, Say Jesus. लगेच म्हणा येशू. Then let them rush you to the hospital or wherever they मग want. बाकी लोकांनी तुम्हाला दवाखान्यात न्या वगैरे नंतर. First say Jesus. पहिलं म्हणा येशू. Asa died with his sickness because he did not recognize God. असा राजा आपल्या आजारात मेला का? कारण की त्याने देवाला ओळखलंच नाही. That God is a healer. देवाला जाणूनच घेतलं नाही की देव आरोग्यदाता सुद्धा आहे. Never forget God. देवाला कधी Never विसरू नका. forget Jesus. येशूला कधी विसरू नका. Amen. Amen. You can rush off everywhere, any place to any doctor, but before that, say Jesus. सगळीकडे जा, डॉक्टरांना बोलवा, डॉक्टरकडे जा, पण पहिल्यांदा म्हणा येशू. Amen. आमेन. Because for the past 25 years I have ministered. गेली 25 वर्ष मी सेवा करतोय. I have been acquainted with all kinds of demonic forces. सर्व पद्धतीच्या सैतानी हल्ल्यांशी माझी ओळख आहे आणि परिचय आहे. And in every encounter with this powerful entity, आणि हा जो इतका सामर्थ्यवान शत्रू सैतान त्याच्या प्रत्येक हल्ल्यात I have seen one thing. मी एक गोष्ट पाहिली आहे. I cannot move or even take action Hallelujah. without that knowledge of Jesus. त्या येशूच्या ज्ञानाशिवाय मी इंचभर सुद्धा पुढे नाही जाऊ I शकत. cannot. नाही जाऊ शकत. So many people have called me for all these years to different homes, different kinds of demons. Some have had 100 demons, some had 10 demons. इतक्या साऱ्या लोकांनी, Most difficult cases, but in the name of Jesus there is power. इतक्या साऱ्या लोकांनी गेल्या इतक्या साऱ्या वर्षांमध्ये मला आपापल्या घरी बोलवलेलं आहे. ज्या कुणाला सैतान लागला असेल त्यांचे सैतान काढायला. आणि मग ते कुणाकुणामध्ये खूप वर्षापासून अंगात येणारं असायचं, कुणाकुणामध्ये काय 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 असा तो हट्टी जिद्दी सैतान असायचा. पण मी येशूचं नाव घेऊन जायचो आणि तो निघायचा. Praise the Lord. आमेन. Actually today, I'm not that I'm not bold today, but that Correct. time I was little rashly bold. खरं आजही मी धैर्यवान नाही असं म्हणणार नाही, पण त्या माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मी जरा फारच धैर्यवान होतो. I used to, go all out, आणि एकदम आउट, accept challenges. आव्हान स्वीकारायचं आणि बाहेर पडायचं. Anybody coming and saying, I have so much power, I say, okay, I have more power in the name of Jesus. Let us have a challenge. कोणी काय म्हटलं That की kind of माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, तर मी लगेच त्याला उघडं आव्हान देणार की येशूच्या नावात माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे, चल आपण आव्हान घेऊ. In the company also where I was working, I used to do that. कंपनीमध्ये पण कायनेटिक मध्ये काम करताना मी हे सगळे प्रकार केलेले आहेत. Yes, I used to throw out a challenge. Come on, we will see आव्हान द्यायचो त्यांना की बघू कोण who has सामर्थ्यवान, got more power. कुणाकडे जास्त सामर्थ्य आज बघूया. चला, I have given you incidences, so मी many. तुम्हाला उदाहरणं दिलेली आहेत अनेक. What I want to say is, मला जे म्हणायचं ते हे, all this is happening because I got a further revelation of my Jesus Christ. हे सगळं होत होतं माझ्या जीवनात कारण की मला येशूचं अजून थोडं पुढचं प्रगटीकरण मिळालं. Are you understand? कळतं का मी काय म्हणतो? Unless he reveals you to that measure, you will not have that kind of confidence to move out. जोवर येशू तुम्हाला त्या प्रमाणामध्ये प्रगट होणार नाही तोवर तुमच्यामध्ये त्या पद्धतीचा विश्वास येणारच नाही. It is as simple as that. इतकं साधन It सोपं has आहे. got nothing to do with your knowledge, with your qualification, with your standing in the society, nothing. बाकी त्याचा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठले आणि तुमचं शिक्षण किती आणि तुमचं काय पद आहे आणि तुम्ही किती मोठा आहे ह्याच्याशी त्याचा गाडीभर संबंध नाही. But I have seen one thing. पण एक गोष्ट मी पाहिली आहे, The name of Jesus carries stupendous power. येशूच्या नावात
भरपूर सामर्थ्य In आहे. every situation, प्रत्येक परिस्थितीत the atmosphere can change. म्हणजे वातावरण बदलून जातं. If you say Jesus, जर तुम्ही म्हटलात येशू, there is an upheaval in the atmosphere. अगदी वातावरणामध्ये सगळी उलथापालथ होते There is confusion in the heavenly realm. आणि स्वर्गीय स्थानामध्ये अंतरात उलथापालथ आणि गोंधळ उडतो. येशू नाव घेतलं The की demonic forces are activated. They don't know what to do. They सैतानी become शक्त्या crazy. सैतानी शक्त्या सगळ्या काम करायला लागतात. त्यांचा गोंधळ उडून जातो. त्यांना समजत नाही काय करायचं. ते वेडे होऊन जातात. God has showed me देवाने मला when दाखवलंय I said Jesus, जेव्हा मी म्हणतो येशू, what kind of activity takes place in the heavenly realm. कुठल्या पद्धतीचं कार्य स्वर्गीय जागांमध्ये होतंय देवाने मला दाखवलंय. Because I have seen the devil with my eyes. कारण माझ्या डोळ्यांनी मी सैतानाला पाहिलाय. God gave me that revelation. देवाने मला ते प्रगटीकरण दिलेलं आहे. And I tell you, आणि मी तुम्हाला सांगतो there is no stronger power than the name of Jesus. येशूच्या नावा इतकं महान सामर्थ्य दुसरं कुठेही कोणीही नाही. It can change the atmosphere, it can change the climate, it can change the circumstances, it can वातावरण, change people. लोकांचं जीवन, वातावरण, हवामान, परिस्थिती सगळं या नावानं बदलतं. And what a wonderful person he is. आणि किती तो अद्भुत आहे, What किती a अद्भुत, loving person Jesus is. किती प्रेमळ आहे येशू. Amen. Amen. He's surely a strong tower. आणि तो नक्की बळकट किल्ला आहे. He doesn't say it's just a tower, a strong tower. म्हणून नुसतं किल्ला लिहिलेलं नाही, बळकट किल्ला लिहिलाय. He is your savior. तो तुमचा तारणारा आहे. Even when you have sinned, जेव्हा तुम्ही पाप केलेलं when you have असेल, missed, काही चुकलं you असेल, can run to this strong तर tower. तुम्ही या बळकट किल्ल्याकडे धावू शकता. He said it, तो बोललाय, that whoever shall call on the name of the Lord shall be saved. जो कोणी प्रभूच्या नावाला धावा करेल त्याचं तारण होईल, तो वाचेल. Name of the Lord. प्रभूचं नाव, What is the name of the Lord? प्रभूचं नाव काय आहे? Jesus. येशू आहे. Jesus. येशू आहे. His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. In your house also. तुमच्या घरात पण In a day you say 20 times Jesus, see what prosperity will come, what blessing will come, what healing will come. दिवसातनं 20-20 वेळा येशूचं नाव घ्या. पहा किती समृद्धी, आशीर्वाद सगळी. Our tape runs from morning 6 o'clock till night. आमच्या We sleep घरातलं it- टेप it सकाळी runs. 6 पासनं रात्री झोपेपर्यंत चालू असतं. Yeshu, 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 Yeshu's. So much. इतकं The atmosphere is charged. इतकं ते वातावरण सगळं चार्ज झालेलं असतं The घरात. devil cannot even run close by की anywhere. सैतान कुठे जवळनं फिरकणार पण नाही आमच्या Yes. किंवा आमच्या घराच्या. Jesus, येशू, Jesus, येशू, Jesus. येशू. Say it because बोला. that name Jesus spells salvation. कारण ते जे नाव आहे येशू, त्यातनं तारण येतं. Given by God. देवाने दिलंय. That name is given by God. देवाने दिलेलं नाव आहे. His name shall be Jesus. त्याचं नाव असेल येशू. Because he will save his people from their sins. कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून तारेल. Praise the Lord. Hallelujah. We'll continue next week. पुढच्या गुरुवारी विषय चालू ठेव. हालेलुया. Thank you, Lord. धन्यवाद दे बाप्पा. Your name is a strong tower, Lord. तुझं नाव म्हणजे बळकट किल्ला आहे प्रभू. There is no other name given under heaven दुसरं कुठलंही नाव स्वर्गाखाली दिलेलं नाही by which we can be saved ज्या नावाने आमचं तारण होईल. except the name of Jesus. फक्त येशूचं नाव. Have hope. आशा ठेवा. This Jesus is not dead. हा येशू मेलेला नाहीये. He is alive. येशू जिवंत आहे. He is here. येशू इथे आहे. He is in your heart. तो तुमच्या हृदयात आहे. He goes wherever you go. जिथे तू जाशील तिथे तुझ्या बरोबर तो जाईल. The more closer you come to him, जेवढं तू त्याच्या जवळ the येशील more he will reveal himself to you. तेवढं तो त्याचं प्रगटीकरण तुला देईल. I know you will require more than eternity to even know little bit of the glory of Jesus. मला माहितीये तुम्हाला सनातनत्व लागेल. येशूतला थोडासाही गौरव आणि वैभव जाणून But घ्यायला. that little knowledge also of Jesus, पण ते येशूचं थोडंसं ज्ञान it will make our life. जीवन बनवेल तुझं. It will make our life. जीवन बनवेल आपलं. Little bit extra revelation. थोडंसं जास्त प्रगटीकरण. That's what God did with Moses. देवाने मोशेच्या जीवनात तेच केलं. God revealed himself to Abraham as God. देवाने अब्रामाला स्वतःचं दर्शन किंवा प्रगटीकरण देव म्हणून दिलं. So with all that revelation, what Abraham could do was in a limited state. त्या सगळ्या प्रगटीकरणात अब्राम जे करू शकला मर्यादित करू शकला. But he did his best. पण अब्रामाने सर्वोत्तम ते केलं. But to Moses, पण मोशेला a further revelation was given. पुढचं प्रगटीकरण दिलं. A little bit more. अजून थोडं जास्त. What great and mighty deeds we see through the hands of Moses. आणि मग मोशेच्या हस्ते
किती महान कार्य आणि चमत्कार झालेले आपण पाहतो. It had nothing to do with the greatness of Moses. बाकी मोशेत काहीही महानता नव्हती, It had to do with the revelation of God. पण देवाचं प्रगटीकरण त्याला जे मिळालं त्यामुळे हे झालं. All your success, तुमचं सगळं यश, all your overcoming, तुमचा सगळा विजय, all your exaltation तुमची सगळी उन्नती depends on the revelation of Jesus Christ. तुला येशू किती माहीत पडलेला आहे यावर ठरेल. Your success lies there. तुझं यश तिथेच आहे. Race is not to the swift, चपळांची शर्यत नाही bread is not to the strong, आणि हुशार लोकांनाच भाकर कमावता येते असंही नाही, but it comes to all who have the revelation of God. पण ज्यांना सगळ्यांना देवाचं प्रगटीकरण होईल त्यांना हे मिळेल. Oh God, माझ्या देवा, reveal yourself further to us. स्वतःचं प्रगटीकरण अजून आम्हाला कर. Say it. बोला 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 Reveal yourself more to us. की प्रभू अजून तुझं प्रगटीकरण मला दे. Does not Bible say, बायबल म्हणतं ना, draw nigh to him and he will draw nigh to you. तू त्याच्या जवळ ये तर तो तुझ्या जवळ ये. Lord, प्रभू we want to get your revelation, Lord. आम्हाला तुझं प्रगटीकरण हवंय. We want to know you further, Lord. आम्हाला तुला अजून पुढे जाणायचं आहे. We want to know you further. आम्हाला तुला अजून जाणायचं आहे. Reveal yourself further to us. अजून प्रगटीकरण दे तुझं आम्हाला. Master, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, you reveal yourself to them, अजून प्रगट कर या लोकांना स्वतःविषयी, that their confidence will be built up, की त्यांचा विश्वास वाढावा, that in their trouble, की त्यांच्या त्रासात they will run to your name. ते तुझ्या नावाकडे धावावेत. They will run to your name. तुझ्या नावाकडे धावावेत. In their trouble, त्यांच्या त्रासात Bible says the righteous will run to the tower. बायबल म्हणतं नीतिमान त्या किल्ल्याकडे धावतील. नीतिमान दुसरं कुठलंही जागा जाणार नाही. नीतिमान इतर कुठल्याही जागी धावणार नाही. He will run to the name. नाव त्या नावाकडे धावे. In troubles, त्रासांमध्ये it's just a simple message I have given you today. साधा संदेश मी तुम्हाला आज दिलाय. Just say, Jesus, फक्त म्हणा येशू, help me. येशू मला मदत कर. That's all. बस. Jesus, remove me from this trouble. मला या त्रासातनं बाहेर काढ. I know who you are. मला कळलंय तू कोण आहेस. I know you are Christ, the Son of the living God. मला कळलंय तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस. You are my तू Savior. माझा तारणारा You आहेस. are my Lord. तू माझा प्रभू आहेस. You died for me on the तू cross. माझ्यासाठी क्रुसावर मेलास. You took my तू sins. माझं पाप नेलं. On the third day, He rose again. तिसऱ्या दिवशी तू परत जिवंत For झाला me. माझ्यासाठी. You will take me to heaven. तूच मला स्वर्गात नेशील. You are my strong tower. तू माझा बळकट किल्ला आहे. Every prophet pointed out to your name. प्रत्येक संदेष्टाने तुझ्या नावाकडे बोट केलं. Though they didn't get the revelation, जरी त्यांना प्रगटीकरण मिळालं नाही, today we know it. आज आम्हाला कळलंय. We got a further revelation आम्हाला पुढचं प्रगटीकरण झालंय. that the name of the Lord is Jesus. प्रभूचं नाव येशू आहे. Jesus. येशू. And we say Jesus. आम्ही म्हणतो येशू. And we say Jesus. येशू. And we say Jesus. येशू. And we say Jesus. येशू. And we say Jesus is my Lord. Jesus is my येशू Savior. माझा प्रभू आहे. येशू माझा थारणारा आहे. Jesus, I love you. येशू मी तुझ्यावर प्रेम करते. I love you. Where can I go, oh Jesus? कुठे जाऊ प्रभू तुला सोडून. You have the words of eternal life. तुझ्याकडे सनातन जीवनाचे शब्द आहेत. Your face I'm going to see for eternity. तुझा चेहरा मी कायम बघणार आहे. हे बाप्पा तुला सोडून मी जाऊ कुठे. Thomas said, तोमा म्हटला my Lord and my God. माझा प्रभू आणि माझा देव. And he worshipped आणि Jesus. त्याने येशूची आराधना केली. My Lord and my God. माझा देव माझा प्रभू. When Jesus stilled the storm, आणि येशूने जेव्हा वादळ शांत केलं, they worshipped him. त्यांनी येशूची आराधना केली. They worshipped him. त्यांनी येशूची आराधना केली. Oh Jesus, we worship you. येशू आम्ही तुझी आराधना करतो. You are the second person in the Godhead, दैवी त्रैक्यातला तू दुसरा, sent by God, देवाने पाठवलेला, in whom the Father is well pleased. ज्यावर देवा प्रसन्न झालाय.
Thank you, my Jesus. धन्यवाद माझ्या येशू. I love you. माझं तुझ्यावर प्रेम आहे. You are my head. तू माझं मस्तक आहे. We are the body. आम्ही शरीर आहोत. Where can we go? How can we separate? आम्ही तुला सोडून कुठे जाणार आणि तुझ्यापासून वेगळे कसे राहणार? You are the vine, we are the branches. तू द्राक्ष वेल आहे, आम्ही फांद्या आहोत. How can we separate, आम्ही Lord? कसे वेगळे होणार? Thank you, Jesus. Iraba shakara mantala raba kara bara bara bara. Irabara mantolo robo karaba shikiri. Today you got a further revelation of Jesus. आज तुम्हाला येशूचं पुढचं प्रकटीकरण मिळालंय. You are knowing him intimately. तुम्ही त्याला जवळून ओळखू लागला. He is coming now more closer to you. आता येशू तुझ्या अजून जवळ येत आहे. He is one step closer to you येशू now. अजून एक पाऊल तुझ्या जवळ येत आहे. I'm telling you, मी सांगतो, one step closer of Jesus to you means a lot to you. येशूचं एक पाऊल तुझ्या जवळ येणं तुझ्यासाठी फार अर्थपूर्ण It असेल. will put you over in life. आयुष्यात वर येशील राजा. Nothing else works. बाकी कुठल्याही गिमिक्सनी काम होत नाही. Nothing else works. बाकी काही उद्योग करून होत नाही. All our wisdom, all our strength, all our influence, nothing works. सगळं ज्ञान म्हणा, शानपण म्हणा, वशिला म्हणा, नाव म्हणा, पैसा म्हणा. One step little closer to Jesus and his one step coming closer to us works. येशूच्या जवळ आपण एक पाऊल आलो आणि येशू एक पाऊल आपल्या जवळ आला तर गोष्टी आपोआप घडतात. Say thank you, Jesus. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. He has blessed you, people. त्याने तुम्हाला आशीर्वादित He केलं has माझ्या blessed लोकांना. त्याने तुम्हाला You're आशीर्वाद. going to see the result याचा परिणाम तुम्ही पाहाल. because कारण he has revealed himself further to you त्याने today. पुढे आज तुम्हाला प्रगट केलं. God bless you all. देव बाप तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करू.